अनिताताई. अ, हा, सर्वांना जिंदाबाद. जिंदाबाद. मध्ये कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात अ, काही कारणांमध्ये तांत्रिक कारणामुळे आपण अभ्यास सत्र घेऊ शकलो नव्हतो. जवळजवळ 2 महिन्यांच्या अंतरानंतर आपण पुन्हा एकदा जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय याच्या अभ्यास सत्रामध्ये सगळेजण भेटतो. तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण ज्या विषयावरती एकत्र जमलोय आणि गप्पा मारणार आहोत तो होता गेले 90 दिवस जे दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाची टीम पुणे इथून दिल्लीपर्यंत गेली. ही जी किसान ज्योत रॅली होती आणि त्याच्याबरोबर आपण त्या त्या भागामधली मातीही घेऊन गेलो होतो, तो कलशही घेऊन गेलो होतो. तो ज्या 5 जणांनी ही यात्रा पूर्ण केली त्यांचा अनुभव आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी ह्या अभ्यास सत्राचा सुरुवात करण्यापूर्वी आजच आपले सगळ्यांचे मित्र असलेले आणि आपल्या चळवळीमधले एक मोठा आधार असलेले संपादक सदा डुंबरे यांचं कोरोनाच्यामुळे निधन झालं. त्यांना आणि आंदोलनामध्ये ज्या शेतकऱ्यांचं शहीद झाले जे शेतकरी या दोघांनाही आपण विनम्र आदरांजली वाहतोय आणि मग ह्या अभ्यास सत्राला सुरुवात करतो. जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय ह्या नावामध्येच ह्या संघटनेचा परिचय आहे की जे जे महाराष्ट्रामध्ये आणि भारतभर गरिबांच्या शोषितांच्या संसाधनांच्या मालकी हक्काच्या साठी जन आंदोलन सुरू आहेत त्याचा हा समन्वय आहे. आपण असं म्हणतो की अभ्यास सत्र कशासाठी, तर ज्या चळवळींच्या साठी आपण काम करतोय त्या चळवळींच्या त्याच्यातली सत्ता, त्याच्यामधलं सरकारी धोरणं, त्याच्यामध्ये लोकांची तयारी या सगळ्याच्यासाठी सातत्याने अभ्यासाची गरज असते आणि म्हणून आपण हे अभ्यास वर्ग करत असतो. गेले 90 दिवस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या 3 काळ्या कायद्यांच्या पूर्णतः रद्द करा ही मागणी घेऊन आपले अनेक शेतकरी बांधव, अनेक म्हणजे लाखो शेतकरी बांधव हे दिल्लीमध्ये ठाण मांडून आहेत. दिल्लीच्या सर्व सीमा या शेतकरी आंदोलनातल्या आंदोलकांनी आता अधोरेखित केलेत आणि तिथे आपण आपली मागणी करतोय की शेतकऱ्यांचे हे काळे कायदे रद्द झाले पाहिजेत. तर हे आंदोलन फक्त पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचंच आहे असं एक हवा किंवा अशी एक अफवा बीजेपीचं जे केंद्रामधलं सरकार आहे ते सरकार उभं करतंय आणि त्या आंदोलनाची किंवा आंदोलनाचं गांभीर्य कमी करतायत. म्हणून भारतभरच या आंदोलनाचं ज्या ज्या पद्धतीने समर्थन त्या त्या स्थानिक जागे चालू आहे त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने लोक त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या पोहोचत आहेत. त्याचप्रमाणे जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे कार्यकर्ते ज्याच्यामध्ये प्रसाद बागवे, दिनेश काशीकर, अजय भोसले, संदीप गागोदे आणि युवराज गटकळ हे त्या यात्रेमध्ये पुण्यापासून जी यात्रा निघाली ती 26 जानेवारीला ती याला पोहोचली दिल्लीला. तिथपर्यंत यांनी ती यात्रा पूर्ण केली. त्यांचा एकूण आंदोलनातला अनुभव, यात्रेतला अनुभव आणि ह्या आंदोलनाची भूमिका याच्या संदर्भात आज आपण सगळेजण भेटलोय. मी सर्वात पहिल्यांदा लवासाच्या आंदोलनामधले सक्रिय कार्यकर्ते, वांग मराठीमधलं नेतृत्व प्रसादभाऊ बागवे ज्यांनी पहिल्या दिवसापासून जिथून ही रॅली सुरू झाली पुण्यामधून त्या फुलेवाड्यापासून प्रसाद भाऊ त्या यात्रेमध्ये होते. त्यांच्या आतापर्यंतच्या कामाचा अनुभव आणि या यात्रेमध्ये त्यांनी केलेलं नेतृत्व हे सगळेच अनुभव आपण त्यांच्याकडनं ऐकणार आहोत. मी प्रसाद भाऊंना विनंती करेल की ही यात्रा कशी विचारात याचा आला आणि कशी प्रत्यक्ष सुरू झाली इथपासून त्यांनी आपल्या अनुभव कथनाला सुरुवात करावी. प्रसाद भाऊ बागवे. सगळ्यांना जिंदाबाद. आवाज येतोय का? हो, व्यवस्थित येतोय ना. जिंदाबाद जिंदाबाद. जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयासोबत गेली 2006 पासून मी जोडलेला आहे आणि प्रत्येक आंदोलनाच्या ठिकाणी देशभर जी वेगवेगळे आंदोलन चालतात मेधाताई पाटकर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुनीती सूर, उल्काताई या सगळ्यांसोबत महाराष्ट्रभर आम्ही वेगवेगळी आंदोलनं त्या ठिकाणी उभी केली. त्याच्यामध्ये लवासा असेल, प्रामुख्याने जी सुरुवात झाली ती कार्ला एससीडची जी लढाई होती आमची त्या लढाईतून मी जोडला गेलो. नंतर लवासाचा एक मोठा लढा त्या ठिकाणी सुनीतांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी लढला आणि त्याच्यामध्ये यशस्वी झालो.
गेल्या काळात आपण जर बघत राहिलो की सगळ्या कष्टकरी आणि इतर लोकांशी आपलं सातत्याने संपर्क आणि ह्या चळवळीमधून जी जी राजकीय जी इच्छाशक्ती आहे आणि कशा प्रकारे शोषण केलं जातं याची सगळे आपण याच्या आधी उदाहरणं घेतलेली आहेत. सगळे काम करताना आपल्याला अनुभव आलेले आहेत. तर अशाच प्रकारे हे ज्यावेळेला आता लॉकडाऊन झालं, कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊन केलं गेलं आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्या लोकांना घरामध्ये सक्तीची सुट्टी आणि असं कैदेत ठेवल्यासारखं त्या ठिकाणी ठेवलं गेलं. त्याच काळामध्ये लोक आपल्या उदरनिर्वाहाच्या आणि बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये गुंतलेले असताना केंद्रात मात्र जे सरकार बसलेले त्या सरकारने वेगवेगळे डाव त्या ठिकाणी आखायला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे जे मित्र आहेत की त्यांच्या जीवावरती ते निवडून आले आणि त्यांच्या पैशावरच त्यांची सगळी सत्ता चालते आणि त्या ज्या अदानी आणि अंबानी सारखे जे उद्योगपती आहेत त्यांनी ही बुजगावणी त्या ठिकाणी आता बसवलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत की सत्तेत आपल्याला दिसताना चेहरा दिसतोय पण चेहऱ्याच्या पलीकडे काही नाहीये. हे जे भांडवलदार त्यांना जे सुचवत आहेत त्या पद्धतीने वेगवेगळे कायदे त्या ठिकाणी लोकांवर लादायचे आणि लोकांच्या संसाधनांची लूट करण्याचं त्या ठिकाणी जे कारस्थान आहे त्या सगळ्या कारस्थानाचाच भाग म्हणून मधल्या काळामध्ये वेगवेगळे खाजगीकरणाचा जो मोठा डाव या देशात घातला गेला आणि देशातल्या ज्या काही जमिनी असतील काही कंपन्या असतील सरकारी या सगळ्या त्या कंपन्यांकडे वळवण्याचा घाट जो जोरात सुरू आहे. त्याच्यामध्ये एअरपोर्ट असतील, बंदरं असतील, रेल्वे असतील, वेगवेगळ्या पद्धतीने BSNL सारखे हे असतील तर सगळं या कंपन्यांकडे वळवण्याचा जो हे सुरू झालेलं आहे. तर आपल्याला आता त्याची आठवण येईल की ईस्ट इंडिया कंपनी जशी आली होती तशाच पद्धतीने या कंपन्या आज आपल्याकडे येऊ घातलेल्या आहेत आणि आपण कुठेतरी गुलामगिरीच्या दिशेने आपला देश वाटचाल करतोय अशी ही आत्ताची स्थिती आहे आणि ह्याला रोखलं पाहिजे. त्या दृष्टीने आपण सातत्यानेच सगळीकडे ECZ असेल, DMIC विरोधातला लढा असेल, लवासा सारख्या खाजगी कंपनीचा लढा असेल त्या सगळ्यासाठी आपण लढत होतो. तर हे करत असतानाच ज्या वेळेला लॉकडाऊन होतं त्याच काळामध्ये शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये हे 3 काळे कायदे त्या ठिकाणी मोदी सरकारने त्याचं पहिलं बिल आणलं आणि त्यानंतर हा कायदा त्यांनी त्या ठिकाणी मंजूर करून घेतला. तर ह्या कायद्याच्या विरोधामध्ये 26 तारखेला जेव्हा शेतकरी विरोधात 26 नोव्हेंबरला निघाले आणि त्या ठिकाणी दिल्लीच्या सगळ्या सीमांवरती त्या शेतकऱ्यांना अडवण्यात आले. तर शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी पसरवलं गेलं की शेतकऱ्यांनी रस्ते अडून दिल्ली सगळी जाम केलेली आहे. परंतु या ठिकाणी हा पण चुकीचा संदेश आहे. कुठल्याही शेतकऱ्यांनी रस्ता अडवलेला नाही. तर शेतकरी त्या ठिकाणी शासनाशी संवाद करायसाठी दिल्लीमध्ये जात असताना शासनाने त्याचे मार्ग त्या ठिकाणी अडून त्याला त्या ठिकाणी यायला बंदी केलेली. तर त्याचा या ठिकाणी सर्वप्रथम मी निषेध करतो. आणि त्याच पद्धतीने हे आंदोलन सुरू असताना सुरुवातीच्या काळामध्ये मेधाताई त्या ठिकाणी पोहोचल्या. सगळ्या बॉर्डर अडवायची जी सुरुवात झाली त्यानंतर मग त्यांच्या सोबत युवराज असेल, अस्लम बागवान देखील त्या ठिकाणी पुण्यावरून गेले होते. तर हे लोक त्या ठिकाणी जाऊन युवराज मात्र त्या ठिकाणी 25 दिवस ताई सोबत त्या ठिकाणी त्या आंदोलनामध्ये त्या ठिकाणी होता आणि तिथून परत आल्यानंतर मग ज्या वेळेला हे आंदोलन सुरू होतं आणि मधल्या काळात मला जाणं शक्य नव्हतं नोव्हेंबरमध्ये. तर त्यावेळेला युवराज आल्यानंतर मग आम्ही थोडीशी चर्चा केली की कशा पद्धतीने या आंदोलनात जोडता येईल. तर रात्री अशी चर्चा करत असताना असं वाटलं की दिल्लीला जावं. तर दिल्लीला जाताना म्हटलं एक वेगळ्या पद्धतीने आपण जाऊया. आपले वेगवेगळे जथ्थे आज देखील त्या ठिकाणी दाखल होत आहेत. पण आपण जरा वेगळ्या पद्धतीने जाऊ आणि याच्यामध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे तर आपल्याला त्या ठिकाणी तरुण वर्ग जो ह्या आंदोलनापासून कायमच थोडा अंतर ठेवून असतो तर त्या तरुण वर्गाला त्या ठिकाणी ह्या आंदोलनात आणण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न करता येतील का, हा पहिला त्या ठिकाणी मुद्दा होता. दुसरा मुद्दा असा होता की ज्या ठिकाणी दहशत आहे आपल्या ह्याच्या आधीचे जे सगळे जथ्थे होते ते मध्य प्रदेश मार्गे दिल्लीला पोहोचले होते. परंतु आम्ही ठरवलं की दहशतीला जी सुरुवात झाली जो चेहरा आहे आणि ज्या ठिकाणावरून अदानी आणि अंबानी सारखे व्यापारी येतात तर त्याच राज्यामधून आपण जायचं आणि त्यांची दहशत काय त्याचाही आपल्याला अंदाज येईल, लोकांचं काय म्हणणं आहे तेही कळेल आणि आपल्याही लोकांना जरासं त्याच्यामुळे ऊर्जा मिळेल. या दृष्टीने आम्ही गुजरातचा मार्ग निवडून
त्या मार्गाने जाण्याचं ठरवलं आणि अतिशय कमी वेळामध्ये त्या ठिकाणी तयारी केल्यानंतर शेवटी 5 लोक त्या ठिकाणी आम्ही शेवटपर्यंत गेलो. त्याच्यामध्ये मी, त्याच्यानंतर युवराज गटकळ, त्याच्यानंतर आमचा काशीकर होता त्या ठिकाणी, दिनेश काशीकर, अजय भोसले आणि संदीप पाटील गागोदाचे. हे 5 जण शेवटपर्यंत आम्ही त्या यात्रेमध्ये सहभागी झालो. यात्रेचा अनुभव म्हणजे आम्ही सुरुवात करताना तयारी फार नव्हती. या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी त्या ठिकाणी लोकांच्या मदतीनेच, लोकांच्या वर्गणीतूनच ही यात्रा जवळजवळ आम्ही त्या ठिकाणी पूर्ण केली. आणि सुरुवात करताना अचानक सगळ्यांना सांगून देखील त्या ठिकाणी अपेक्षेपेक्षा खूप जास्त लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे सगळ्या व्यवस्था देखील त्या ठिकाणी लोकांनी व्यवस्थितच आमच्यासाठी केल्या होत्या. आणि जात असताना एक खूप मोठी त्या ठिकाणी ऊर्जा आम्हाला मिळत होती. कारण प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या ज्या ठिकाणी पोहोचलो त्या ठिकाणी लोक मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे आमचं स्वागत त्या ठिकाणी करत होते आणि लोक सहभागी होत होते. गुजरातमध्ये आम्ही ज्यावेळेला गेलो त्यावेळेला बघितलं की आम्ही दहशत खूप होती, तरी देखील लोक त्या ठिकाणी जाता येत्या रस्त्याने भेटत होती. काही ठिकाणी आपले सामाजिक संघटना ज्या काम करतात ते लोक त्या ठिकाणी भेटत होते. गोध्रामध्ये ज्यावेळेला आम्ही गेलो त्यावेळेला गोध्रामध्ये थोडस पोलिसांनी त्या ठिकाणी राऊंड टाकून, आम्ही जेव्हा मीटिंग मध्ये बसलो होतो त्यावेळेला थोडस दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही त्याला न घाबरता, आणि आम्ही ठरवलं होतं की काही झालं तरी आपण काही घाबरायचं कारण नाही, जे होईल ते होईल, दिल्लीला पोहोचलं पाहिजे हे निश्चितच आमचं टार्गेट होतं की 26 तारखेच्या रॅलीत आपण जायला पाहिजे. परंतु नाही जाता आलं, मध्ये जर कुठे अडवलं गेलं तरी देखील आपण त्याचा सामना करायचा, या दृष्टीने आम्ही त्या ठिकाणावरून निघालो होतो. तर गोध्र्यामध्ये नंतर पोलिसांनी चर्चा केल्यानंतर, आमची माहिती घेतल्यानंतर आम्हाला सांगितलं राहायचं तर राहा, जायचं जावा, फक्त आम्हाला कळवा. त्या दृष्टीने आम्ही त्यांना संध्याकाळी राहिल्यानंतर आम्ही त्यांना कळवलं की आम्ही आहोत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघून जाणार आहोत. त्यानंतर पोलिसांनी फॉलोअप घेत राहिले बॉर्डर क्रॉस करेपर्यंत. राजस्थानमध्ये गेल्यावरती ती दहशत नव्हती आणि उत्साही खूप होता त्या ठिकाणी. त्या प्रत्येक टप्प्यावरती आम्ही जात असताना प्रत्येक ठिकाणी लोक स्वतः सहभागी झाली. आमची जी मशाल होती ती मशाल घेऊन लोक कित्येक किलोमीटर त्या ठिकाणी पळत होते आणि ते पळत असताना ते त्याच्यामध्ये सहभाग घेत होते आणि आमचा अंतर देखील त्या ठिकाणी कमी करत होते. तर आमचा उद्देश दुसरा हाच होता की लोकांनी सहभागी व्हावं. ही मशाल आपण घेऊन जाण्यापेक्षा आपल्यासोबत जेवढी लोक जोडली जातील आणि जेवढी लोक पळतील तोच आपल्या ह्या यात्रेचं खरं म्हणजे सगळ्यात मोठं यश आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही करत गेलो. याच्यामध्ये जात असताना जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचे कार्यकर्ते असतील गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात, सर्वोदयवाले असतील सगळे सर्वोदय, त्याच्यानंतर काँग्रेसचे, युवक काँग्रेसचे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते सहभागी होत होते आणि वेगवेगळ्या दलित चळवळी असतील त्यांनी देखील मोठा त्या ठिकाणी पाठिंबा या सगळ्या आंदोलनाला दिला. आणि जात असताना खूपच प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोक यायचे, पळता पळता लोक सहभागी व्हायचे. लोकांनी आम्हाला जाता जाता वर्गणी दिली सगळी आणि आमचा खर्च देखील उचलला, म्हणजे सगळाच भार उचलून ही यात्रा यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. आणि आम्ही ज्या वेळेला ही यात्रा घेऊन 24 तारखेला आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही शहाजापूर बॉर्डरला पोहोचलो. शहाजापूर बॉर्डरला त्या ठिकाणी आम्ही थांबून त्या ठिकाणी आम्हाला बोलायची संधी देखील त्या ठिकाणी व्यासपीठावर मिळाली. युवराजांनी मी त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी यात्रेचं सगळं मनोगत व्यक्त केलं. त्याच्यानंतर आम्ही दुसरं दारुएडा म्हणून ती पुढची 30 किलोमीटर ची बॉर्डर आहे, त्या बॉर्डरवर जाऊन आम्ही हे केलं, मुक्काम केला. हे करत असताना परत आम्हाला त्या ठिकाणी त्या ठिकाणचे कार्यकर्ते 30-30, 40-40 किलोमीटर मशाल घेऊन पळायला त्या ठिकाणी सहभागी झाले आणि खूप चांगलं स्वागत ह्या सगळ्याचं झालं. त्याच्यामधून एक फक्त आम्हाला जाणवलं की शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा जो आता आपण उल्लेख केला की पंजाब आणि हरियाणा पुरतच मर्यादित आहे, तर हे असं काही चित्र आम्हाला दिसलं नाही. फक्त ताकद ही मात्र त्या बॉर्डर त्यांना जवळ असल्यामुळे तुलनेने तिथली ताकद ती त्यांचीच जास्त आहे. आणि आजच्या घडीला लढणारा जो तिथला वर्ग आहे तो पंजाब हरियाणाचा खूपच ताकदीने लढणारी लोक त्या ठिकाणी आहेत. युपीच्या बॉर्डरवर देखील त्या ठिकाणी लोक लढत आहेत. आता खूप मोठ्या संख्येने आपण बघतोय की सरकारने ज्या ज्या वेळेला विरोध केला तर ते त्यांच्याच सगळं अंगाशी येते आणि प्रत्येक वेळेला लोक उठत आहेत.
आज सगळे आंदोलनं उचलण्याचा 29 तारखेला त्यांनी जो केविलवाना प्रयत्न केला, त्यानंतर आता आपण पाहतोय की लाखोंच्या महापंचायती रोज सुरू आहेत आणि लोक जोडली जात आहेत. त्यामुळे हे आंदोलन दडपणं आता त्यांना तेवढं सोपं नाहीये. पण आत्ताची परिस्थिती आम्हाला अशी वाटते की दोघांच्याही दृष्टीने तो फार ह्याचा मुद्दा आहे, कारण दोघांनाही मागे जात आहे. शेतकरी जर हारले तर देश हारेल आणि त्यांनी माघार घेतली तर त्यांना देखील त्या ठिकाणी आता अडचण आहे, कारण त्यांचा इगोचा त्यांनी त्या ठिकाणी तयार केलेला आहे. तर ही अशी स्थिती सगळी आहे. शेतकरी लढतायत ताकदीने आणि ह्याच्यातून खूप ऊर्जा मिळाली. त्या ठिकाणी ज्यावेळेला आम्ही गेलो सिंगू बॉर्डर वगैरे, तर रात्रीच्या वेळेला ज्यावेळेला उचलणार होते त्या दिवशी रात्रभर ते सगळे तरुण ट्रॅक्टर रॅलीने फिरत होते आणि घोषणा देत होते की जागते रहो, सब कुछ ठीक आहे आणि ह्या गोदी मीडियावर विश्वास ठेवू नका. अशाच पद्धतीने आम्ही ज्यावेळेला 24 तारखेला टिकरी बॉर्डरवरून त्या मार्च मध्ये सामील झालो, तर ट्रॅक्टर याने चालत होते आणि आम्ही त्याच्या शेजारून आम्ही पळत, जसं आमची रॅली होती चालत होतो, तर त्या पद्धतीने मशाल घेऊन आम्ही पळत होतो. तर दिल्लीमध्ये देखील दोन्ही बाजूला लोक मोठ्या संख्येने उभी होती आणि फुलांचा इतका वर्षाव त्यांनी त्या ठिकाणी सगळ्या याच्यावर केला की अतिशय मन त्या ठिकाणी म्हणजे भारावून गेलं सगळ्यांचं. खरंच म्हणजे शब्दात न सांगण्याचा असा ते सगळं वातावरण होतं. त्यानंतर पुढे गेल्यावर नांगलोई स्टेशनच्या पुढे आम्ही गेलो, तर त्यावेळेला मग सगळे अश्रुधूर वगैरे आमच्या समोरच फुटले. अजय असेल किंवा बाकीच्यांच्या डोळ्यामध्ये सगळे ते अश्रुधुराचे धूर सगळे डोळ्यात गेले. आम्ही त्या ठिकाणावरून वळायचंच होतं. तिथून वळून मग आम्ही नंतर मागे आलो. युवराज आणि अजून एकदम पुढे जाऊन परत 2 स्टेशन बघून आला की काय परिस्थिती आहे. बाकी तो त्याच्या ह्याच्यात सगळं सांगेलच. तर अशा पद्धतीने खूप चांगला अनुभव होता. पण दडपशाही मोठ्या प्रमाणात आहे. सगळ्या बॉर्डरवरून तरुण गायब होत आहेत. शेकडो तरुण सिंगू बॉर्डरवरून देखील आज बेपत्ता आहेत. आणि हे सगळं होत असताना बीजेपीचे आणि RSS चे त्या ठिकाणी जे केडर आहेत, तर ते पोलिसांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी दगडफेक करू शकतात. हाच दगड जर चुकून ह्या पलीकडच्या सिंगू बॉर्डरच्या लोकांनी जर एखादा दगड फेकला असता, तर त्या ठिकाणी त्यांनी गोळीबार केला असता, हे निश्चित. परंतु त्यांना सगळा पाठिंबा आहे. जे पोलिसांना करणं शक्य नाही ते ह्या गुंडांकडून करून घेण्याचं काम त्यांनी या ठिकाणी सुरू केलेले आहे. आणि एकंदरीतच आपण कायदे बघितले, आपण आता कायद्यावर गेली बरेच महिने त्या ठिकाणी अभ्यास करतोय. आपल्याला सगळ्यांना कायद्याचं माहिती आहे, त्याच्यात फार जात नाही. परंतु त्यातला जो एक कायदा आहे की साठेबाजीचा, तर त्यांनी जर हे साठेबाजी जर एखाद्या माणसाला किती साठा करता येतो असं जर दिलं, तर भविष्यामध्ये खूपच अवघड होईल. महागाई आता जी काही दिसते त्याच्या कितीतरी पटीमध्ये ती महागाई वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमचा आमचा म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्हाला जो अनुभव आला त्याच्यातून हे आलं की आजपर्यंत आपण म्हणत होतो की धरणग्रस्तांची लढाई, शेतकऱ्यांची लढाई, परंतु हा जो लढा आहे निश्चितच हा देशाचा लढा आहे आणि हा सर्वसामान्य नागरिकाचा, की ज्याला 2 वेळेचं जेवायला लागतं, त्या प्रत्येक माणसाला त्याचा ह्या कायद्यामुळे नुकसान होणार आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाची ही लढाई आहे. शेतकरी त्या ठिकाणी तुमचं आता जी काही त्यांनी आघाडी घेतलेली आहे, तर ते तुमचं रक्षण करायसाठी त्या ठिकाणी उभे आहेत. शेतकरी निश्चितच हे कायदे लागू झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना प्रॉब्लेम होणार, मरतील. परंतु त्याच्या आधी ज्याला रोज जेवायला लागतं, तो प्रत्येक नागरिक त्याच्या कितीतरी आधी त्या ठिकाणी अडचणीत येणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी सावध व्हायला पाहिजे वेळीच. आणि हा फक्त शेतकऱ्यांचा लढा न म्हणता, पंजाब हरियाणाचा लढा न म्हणता, महाराष्ट्राच्या अख्ख्या देशातला शेतकरी एक आहे. आम्ही त्या ठिकाणी या घोषणाही दिल्या की सारे भारत का किसान एक है आणि सगळ्या शेतकऱ्यांची लढाई एक आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे. आता एक फक्त असं झालेलं आहे की हा शेतकऱ्यांचा लढा त्या ठिकाणी उठलाय. शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी ताकद लावून ही लढाई सुरू केलेली आहे. परंतु कामगारांचे जे काही काय त्या ठिकाणी कायदे होते, ते कामगार कायदे सगळे रद्द करून त्या ठिकाणी जे 4 कायदे त्या कामगारांचे आणलेले आहेत आणि अतिशय वाईट स्थितीमध्ये पुढच्या काळामध्ये हा कामगार जाणार आहे. तर ह्या कामगाराचा जो लढा त्या ठिकाणी जेवढ्या ताकदीने उठले पाहिजे, तर ते अजून झालेलं नाही. त्यामुळे शेतकरी आणि कामगारांची लढाई जोपर्यंत एकत्र हातात हात घालून पुढे येत नाही,
तोपर्यंत मला वाटतं की आता जरी जेवढी ताकदीने आपल्याला ते आंदोलन दिसलं, तर त्याच्यामध्ये ज्यावेळेला कामगार हातात हात घालून उभे राहतील प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात, प्रत्येक शहरामध्ये, तर ही ताकद खूपच जास्त वाढलेली असेल. तर त्या दृष्टीने भविष्यामध्ये आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतील. कामगारांच्याही चळवळी आहेत, त्यांच्याही मिटिंगा चालू आहेत, त्यांचं सगळं सुरू आहे. परंतु आपण भविष्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्या पद्धतीने काय अजून लक्ष घालता येत का, आणि यांची कशी जोडणी करून ही ताकद आपल्याला वाढवता येईल, या दृष्टीने प्रयत्न करणं खूपच गरजेचं आहे. आणि त्या ठिकाणी मीडियावरती ज्या अफवा पसरवल्या जातात, त्या अफवांमध्येच सगळ्या लोकांमध्ये गैरसमज होतात. आम्हाला वाईट त्यावेळेला वाटलं ज्यावेळेला आम्ही परत महाराष्ट्रामध्ये आलो. काही ठिकाणी आम्ही लोकांना भेटलो, सुशिक्षित लोक होती, चळवळीत काम करणारी बरीच वर्षी लोक होती. पण त्या लोकांनी ज्यावेळेला असा प्रश्न विचारला की हे सगळं ठीक आहे बाबा, की शेतकऱ्यांचं आंदोलन आहे, त्याला पाठिंबा पण दिला पाहिजे, पण ह्या पंजाब्यांनी काय चालवले बॉर्डरवरती? म्हणजे 26 तारखेचा जो काही प्रकार घडला, तर त्या प्रकारात कुठलाही आपला आंदोलनाचा काही त्याच्यात हात नव्हता. हे मोदींनी आणि त्यांच्या सगळ्या राज्य यंत्रणेने घडून आणलेलं कारस्थान होतं. ते काही 5-6 तासामध्ये परत एक्सपोज पण झालं. पण आज देखील ह्या मीडिया आपण जी सध्या बातम्या ज्या बघतो, त्या चुकीच्या बातम्या लोकांपर्यंत आजही जात आहेत, आणि त्यामुळे लोकांच्या मनामधले जे गैरसमज आहेत ते अजून तसेच आहेत. तर ते कुठेतरी दूर करण्याच्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायला लागतील. कारण आम्ही बघितलं की जवळजवळ 6 लाखाचा कॉल होता ट्रॅक्टरचा, आणि आम्ही लाखो ट्रॅक्टर बघितले की ज्याच्यावरती किमान 1 नाहीतर 5-6 तिरंगे लावलेले असे ट्रॅक्टर त्या सगळ्या रॅलीमध्ये होते. आणि आपल्या देशामध्ये सैनिक असेल, पोलीस असेल, तर सीमेवरती लढायला आणि ह्याच्या लोकांचं रक्षण करायला सगळ्यात पुढे शेतकऱ्यांचीच मुलं असतात. हे जे खुर्च्यांवर बसलेले, एसी रूम मध्ये बसलेले मंत्री आणि उद्योजक, त्यांचं कुणी त्या ठिकाणी बॉर्डरवर जाताना आणि मरताना आपण पाहत नाही. तर असे जे घडवणारे लोक, तर ते कधीही तिरंग्याचा अपमान करू शकत नाहीत, आणि कोणी केला तर ते सहन करू शकत नाहीत. तर सगळ्यात मोठा देशभक्त हा शेतकरी, कष्टकरी या ठिकाणचा आहे. तर त्यामुळे आपण हे सगळं लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याच्या दृष्टीने काहीतरी अजून प्रयत्न जास्तीत जास्त केले पाहिजे असं मला वाटतं. जिंदाबाद. हॅलो. ही रॅली अशी नव्हती की आता लॉकडाऊनच्या मुळे काम बंद पडले आणि दुसरं काही काम नाही तर त्याला गंमत करूया. प्रसाद भाऊ म्हणले ते अत्यंत महत्वाचं आहे की काम शेतकरी हा खरा या देशाचा भक्त आहे किंवा देशभक्त आहे, आणि त्याने त्याच्या स्वतःच्या जीवावरती उठल्यानंतर, आणि तो प्रश्न फक्त शेतकऱ्यांशी मर्यादित नाहीये, हा हा जो आहे त्याच्यावरती जोपर्यंत ह्या देशामधला होणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांच्या ह्या कष्टाला फळ येणार नाही, ते आंदोलन यशस्वी होणार नाही. हा मुद्दा प्रसाद भाऊंनी मांडला. 12 जानेवारी हा युवा दिनाच्या दिवशी आपण ही यात्रा सुरू केली, आणि आज ज्या शेतकरी संघटनेच्या संयुक्त मोर्चाच्या नावाने हे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनाने आजचा दिवस हा किसान युवा दिन म्हणून जाहीर केलाय. आणि बरोबर आज पुन्हा युवा दिनाच्या दिवशी आपण हे सगळे अनुभव कथन करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत. प्रसाद भाऊ, तुम्ही खूपच महत्वाचा एक मुद्दा मांडला की देशामध्ये सध्या केंद्र सरकारच्या वतीने होत असलेल्या एक एक घटना या सुट्या सुट्या न पाहता त्याचा जर आपण एकत्रित जोडल्या तर आपला देश खासगीकरणाकडे घेऊन जाण्याची ही वाटचाल आहे, आणि म्हणून ती गंभीर आहे. आपल्या देशाच्या अस्तित्वासाठी ती गंभीर आहे, म्हणून तिच्यावरती सक्रियपणे आणि गंभीरपणे आपण व्यक्त झालं पाहिजे असं आपण म्हणालात. याच्यानंतर मी विनंती याच्यात करेन एकच दिनेश एक जोडायचं काशीकर. फक्त राहिलं, एक जोडायचं राहिलं याच्यामध्ये, की ही चळवळ जी ही आम्ही सांगा पाहिली, सांगा. शेतकऱ्यांची जी चळवळ पाहिली, तर ह्याच्यामध्ये खूपच एक चांगलं चित्र त्या ठिकाणी निर्माण झाले. सगळ्यांची जे आपण म्हणतो की जात धर्म आणि बाकीचे सगळे जोडे काढून आपण आंदोलनात यावं, त्या पद्धतीने देशात आता जर आपण ते आंदोलन बघितलं तर सगळं जात धर्म सगळं विसरून त्या ठिकाणी लोक एकोप्याने राहत आहेत.
आणि अतिशय चांगली व्यवस्था, एक गाव बसवल्यासारखं त्या ठिकाणी लोक आहेत. आणि त्यांचा सगळा भाईचारा पाहून सगळं असं वाटतं की जे आपल्याला अपेक्षित जो देश होता, स्वतंत्र जे असतं, तर ते अशा पद्धतीचं पाहिजे. त्या पद्धतीने लोक आज त्या ठिकाणी आहेत. थँक्यू प्रसाद. याच्यानंतर दिनेश काशीकर आपले अनुभव मांडतील. दिनेश. दिनेश, तुम्हाला आवाज येतोय माझा? हो, आवाज येतोय. तुमचा पण आवाज येतोय दिनेश, बोला तुम्ही आता. दिनेश बोल, आवाज येतोय. तुझा आवाज येतोय. जिंदाबाद. जिंदाबाद. सगळ्यांना जिंदाबाद. ठाण्यामध्ये स्वागत केलं, गुजरातमध्ये गेलं, गुजरातमध्ये पण स्वागत केलं आमचं. हॅलो, बोल, आवाज येतोय. बोलत राहा कंटिन्यू. गुजरातमध्ये स्वागत केलं, राजस्थानमध्ये पण स्वागत केलं, बॉर्डरवरती अनेक बॉर्डरवरती स्वागत केलं, दुसऱ्या बॉर्डर सगळ्यात बॉर्डर स्वागत केलं. आणि माझं एक म्हणणं आहे, मी तर जिओ अजून काय वापरलं नाही. जिओ कोणी वापरलं पण नाही पाहिजे, कारण तो माणूस आपल्याला लुटायचा, देश लुटायचं बघतो. त्या माणसाचा जिओ वापरून काय उपयोग आपल्याला नाही. बोला दिनेश, बरोबर आहे. पुढे यात्रेत काय वाटलं आणखी? आणखी खूप अनुभव भेटला, बाहेरच्या लोकांचा अनुभव भेटला. कसं वंशामुळं अनेक लोकांचा अनुभव भेटला. युवराज भाऊमुळे अनुभव भेटला, सगळ्यांचा. संदीप भाऊमुळे अनुभव भेटला, अजय भाऊमुळे अनुभव भेटला. अनेक लोकांचा अनुभव, कशी लोक हे करतात आपल्यासाठी, मरतात. हरियाणा पंजाब लोक ते आपल्यासाठी जो शेतीसाठी लढतात, तर आपण महाराष्ट्राचे लोक, आपण पण सगळ्यांची शेती आहे आपल्या महाराष्ट्र पण, हरियाणाची पण आहे. आपण गेले तर योग्य होईल. महाराष्ट्रातले बोल गेले, अनेक लोक गेले तर त्यांना पण उलट ताकद भेटेल. महाराष्ट्र लोक आली, त्यांना पण आम्ही गेलो, त्यांना पण आनंद वाटला. महाराष्ट्र लोक आहे इधर, त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी पण आम्हाला त्यांच्या नगरवरती जेवण घातलं. कोणी संत्र्याचे दिल्या, केळीचे अनेक लोकांनी खायला दिलं, सोय केली राहण्याची. गुजरातमध्ये गेली, राजस्थानमध्ये पण केली. गोध्रामध्ये पोलीस आल्यावर काय वाटलं? गोध्रामध्ये जेव्हा पोलीस आले पहिल्यांदा, पोलीस आले तर घाबरलं तर आम्ही नाही घाबरायचं. त्यांना आपल्या अधिकारासाठी आपण चाललोय. त्यांना घाबरायचा अधिकार आपल्याला तर नाहीये. मला तर काय वाटलं नाही पोलीस वाले त्यांनी जरी तिथं जरी आपल्याला काही केलं असतं तरी आपण समर्थ घरच्यांना पण सांगेल, तो आलं तर तुमचा, नाही तर देशांचा. दिनेश भाऊ, आणखीन काही सांगायचंय का तुम्हाला? तुम्ही आल्यानंतर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? काय बोलल्या मॅडम? तुम्ही परत जेव्हा आलात घरी, तेव्हा तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? काय पद्धत तिथं नवळ्यात आलं पण आपले मुलांनी विचारलं कसं आहे, चाललंय तिकडं. मग आम्ही आलो असतो तर तुम्ही आला तर अगदी चांगले झालं असतं. परत
बोलय कधी जाणार आहे परत. पोरांनी विचारलं, मित्रांनी वगैरे विचारलं, तुम्ही झाल्यानं आम्हाला नाही सांगा, तुमच्या संग येऊ आम्ही. तू गेला तर आम्हाला खूप आनंद झाला, तिकडे गेला आपल्या महाराष्ट्र मुलगा तिथून आपण गेले, आनंद वाटला मला. त्यांनी पण आले मुलांनी स्वागत केलं. मी तर जॉब वरती, तिथं पण तिथं पण स्वागत केलं माझं. दिनेश, हा खूपच महत्वाचं वाक्य तुम्ही सांगतायत. कारण ह्या यात्रेचं जेव्हा नियोजन होत होतं तेव्हा प्रश्न होता की ही यात्रा ज्या मार्गावरनं जाणार आहे त्या मार्गामधल्या लोकांना, शेतकऱ्यांचा खरा काय प्रश्न आहे, कामगारांचा काय प्रश्न आहे, याची जाणीव जागृती व्हावी, हा यात्रेचा उद्देश होता. आणि जेव्हा तुमच्या गावातले तरुण जेव्हा असं म्हणतायत की पुढच्या वेळेस आम्हाला बोलवा, याचा अर्थ यात्रेचा ज्या हेतू आपण नियोजित केला होता त्याच्यामध्ये आपण यशस्वी झालो. त्यामुळे हा खूप महत्वाचा अनुभव तुम्ही सांगताय. तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे? हो, कुछ ना झालं. सांगा. जिंदाबाद. अच्छा. याच्यानंतर यात्रेमध्ये सहभागी झाले होते ठाण्यावरनं जन आंदोलनच्या राष्ट्रीय समन्वयाचे कार्यकर्ते अजय भोसले. मी अजयला विनंती करते की त्यांनी त्याचे अनुभव मांडावे. अजय भोसले. जिंदाबाद साथी. जिंदाबाद. माझं नाव अजय भोसले. मी समता विचार कार्यकर्ता. सुरुवातीला माझ्या घरी तर माहित नव्हतं की दिलात आलं आणि त्यासाठी निघालो. पण मी फक्त सांगितलं संस्थेतर्फे आणि कॉलेजचा प्रोजेक्ट आहे म्हणून मी दिला निघालो आणि शेतकऱ्यांचं आंदोलन चालू आहे. शेतकरी आपल्यासाठी लढतात आणि आपल्या जे आपण एक टाइमात जे करणार आहोत त्यासाठी शेतकरी बांधव आपले तिथे थांबले आणि त्यांना मदतीची गरज आहे आणि लोक ते बोलवत आहेत आणि तिथे समर्थन ते लढा देत आहेत. त्यासाठी आम्ही तिथे गेलो. जाणता आलं की त्या ठिकाणी आपले 3 कृषी कायदे तयार, त्यातले शेतकरी उत्पादन व्यापार विनिमय कायदा 2020, त्यानंतर शेतकरी सक्षमीकरण किंमत सेवा आश्वासन करा तो एक कायदा 2020 आणि तिसरं म्हणजे आवश्यक सुधार कायदा 2020 असा हा कायदा तयार करण्यात आले. त्याच्यामध्ये सुरुवातीला प्राथमिक सगळी आपण कशा पद्धतीने सुरुवात केली माहिती दिली. तर ह्याच्या पुढचं मी आम्हाला आलेला अनुभव जो की मी ठाण्यावरून सुरुवात केली, ठाणे ते दिल्ली. त्याच्यामध्ये मी सुरुवातीला बसायचा तिथे राष्ट्रसेवाचे काही कार्यक्रमाला भेटले, तिथं आमचं सब केलं. आणखी साथी आमच्याबरोबर काही अंतरापर्यंत जुळून पुढे मशाल घेऊन सहभागी झाले. तिथून आम्ही मनोर गेलो. मनोर मधून आमचं केलं. मनोर मध्ये जे गावकरी, त्या गावकऱ्यांना कायदे सांगितले ते काय होते आणि त्याला आपण काय प्रॉब्लेम होणार ते सांगितलं. आम्ही मेडवर, गुजरात, तलास, दापशिरी, पालघर असं करत आम्ही पुढे गुजरातकडे झालो. त्याच्यामध्ये रस्त्यामध्ये आम्हाला जवळजवळ पालघर पासून ते एक 40 किलोमीटर अंतर पार करायला आम्हाला लोकांनी मदत केली आणि तिथे शेतकरी समिती काही लोक होते त्यांनी आम्हाला ते मदत केली. आणि एक अनुभव एक असा आला महाराष्ट्रामध्ये की मनोर मध्ये संध्याकाळच्या वेळेस आलं की काही लोक अटक करत होते आणि तिथे आम्हाला रात्री 10:30 ते 10च्या सुमारास घेऊन आणि डायरेक्ट रूम आले आणि त्यांनी आम्हाला अहवाल विचारला की तुमचं नाव कुठून आले का आणि युवरावनी त्यांना माहिती दिली. पण आम्हाला शेवटपर्यंत कळलं नव्हतं की ते नेमके कोण होते. जेव्हा युवरावनी जेव्हा त्यांच्याशी दिले त्याच्यानंतर मग एक जणांना लोक होते आणि तोपर्यंत आम्हाला काहीच कळलं नव्हतं. आणि इकडे आपण शेतकरी आंदोलनामध्ये जाणार आहोत, शेतकरी आंदोलन सहभागी होणार आहोत. त्याचबरोबर प्रजासत्ताक मार्च जो होणार होता, भारतातला पहिला प्रजासत्ताक मार्च आणि तो आम्हाला आनंदाने आम्हाला पाहायला मिळत होता. ते आम्हाला महत्वाचं होतं. त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या मनोदय वाढवण्यासाठी आम्ही ते महाराष्ट्रातून आम्ही निघालो होतो. आणि त्याबरोबर आम्ही जेव्हा गोध्रा नंतर ना गुजरात, रायपूर अशा रोडने गुजरातमध्ये पूर्णपणे आम्हाला बंदी आणि त्या ठिकाणी आम्हाला दिला. पण आम्ही जेव्हा तिथल्या नागरिकांनी जेव्हा संवाद केला, तिथल्या लोकांनी आम्हाला सांगा की
आम्ही पण ह्या शेत आंदोलनामध्ये सहभागी घेऊन आम्हालाही त्याच्यात सहभाग व्हावा. पण इथल्या सरकारमुळे आणि आम्हाला तरी न्यायालय त्यांनी पूर्ण बंदी सांगितली. तरी तुम्ही आवाज दिला किंवा आंदोलनामध्ये सहभागी झाले तुमच्यावरती कायद्याने गुन्हा नोंदवला आणि तुम्हाला आधी टाकलं जाईल. असं सगळं तिथे वातावरण होतं. पण काही जणांनी आमच्याबरोबर तिथे सहभाग झाले. सहभाग घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ज्यावेळेस आम्ही तिथे गुजरातच्या अर्ध्या बॉर्डर पर्यंत पोहोचलो मध्यभागी, तिथे आम्हाला वरती माहिती मिळाली की कोर्टाने पण तिथे गुजरात परमिशन दिली की तुम्ही शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होता. तेव्हा आम्हाला तिथे एक आम्हाला वाटलं की आपण करतोय ते योग्य पद्धतीने करतोय आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे आपल्या स्वतःच्या हक्काच्या लढ्यासाठी आपण जात आहोत. तुम्हाला एक प्लॅन दे. तिथून मग आम्ही गेलो ते लोणा भिलो आदिवासी महिला तिथं आम्ही पोहोचल्यानंतर इथल्या लोकांना मीटिंग न घेता आम्ही तिथे पण सांगितलं की आमची यात्रा झाली, यात्रेत कोण कोण सहभागी होते आणि यात्रेचं कारण काय असं हे सगळं चालू होतं. त्याच्यामध्ये चारी बाजूने आम्हाला पोलिसांनी द्या पण आम्हाला कळलं नव्हतं की बाहेर काय आणि त्या आतमध्ये आमची चर्चा चालू असताना त्यांनी हे केलं आणि त्याच्यामध्ये एक असं की आमच्या गाड्यांना जे ध्वज होते ध्वज त्यांनी रंग काढून घेतले. शेवटपर्यंत आपल्याला नव्हतं की इथं आमच्या काढून घेतलेलं. नंतर मग जेव्हा आम्हाला कळलं की आमच्या गाड्यांचं काढून घेतलं पण पुढे जायचं तर त्याचं आम्हाला आमचं कळलं. मग आम्ही तिथे ध्वज मिळवले आणि आम्ही पुढे सुरुवात केली. आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये आम्हाला काँग्रेसचे लोक सर्वोदयचे काही लोक प्लस NFPचे माजी जे कार्यकर्ते आहेत ते सर्वांनी आमचं स्वागत आहे आणि त्यांचं आणि त्यांची उत्सुकता पण आम्हाला खूप आवडला. म्हणजे एवढे एकतर झाले तरी लोक त्यामध्ये सहभागी होतात आणि ते आम्हाला बोलतात आम्ही पण त्याबरोबर येतो त्यामध्ये दिल्लीला जे चालू आम्हाला पण माहिती आणि आम्हाला तिथपर्यंत पण त्यांना काय मानामुळे तिथपर्यंत येता येईल. ते बोलले की आम्ही नाही तर तुम्ही जाताय तुमची छोटीशी मदत अशा पद्धतीने ते आमच्या बरोबर भागी होत होते आणि त्या पद्धतीने आम्ही जात होतो. त्याच्यामध्ये अडचण 2 ठिकाणी झाली फक्त मनमाते आणि गोदारे आणि त्याच्यानंतर आम्ही 14व्या दिवशी आम्ही टिकरी बॉर्डरला पोहोचलो. टिकरी बॉर्डरला 24 तारखेला पोहोचलो संध्याकाळी 25ला तिथेच होतो आपला अहवाल बघितला. त्याच्यामध्ये पूर्ण 24 तास असं चाललेला तिथे त्या ठिकाणी लंगर होता. लंगर नंतर त्याला मी पूर्ण लोक राहण्याची सोय त्याचं नियोजन होतं. कोणाला कमी पडा अशा पद्धतीचे ठिकाणी नियोजनाला बघायला मिळेल. तुम्ही अख्खी टिकरी बॉर्डरचे जे परिसर होतात त्या येऊन जेवण करून सकाळी झोपला जाताना पण लोक तिथे ते करून जात होते. त्यामुळे एक वातावरण एक कुटुंबात तयार झालेलं मला त्या ठिकाणी बघायला मिळालं आणि त्याच्यामुळे तिथे कोणाला मी असा हा कधीच आलेला नाही. जरी तुम्हाला कपड्यांचा प्रॉब्लेम असेल, पाण्याचा प्रॉब्लेम असेल किंवा तुमचा प्रॉब्लेम असेल किंवा काय ते सर्वस्व आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळत होतं. अशा तऱ्हेचं तिथे वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. टिकरी बॉर्डर जेव्हा 26 तारीख झाली तर आमच्या नियोजनामध्ये होते की 11 वाजता रॅलीला सुरुवात होईल आणि जी रॅली टिकरी बॉर्डर नागलेशन पासून पुन्हा फिरून आपलं जे पूर्वीचं जे ठिकाण होतं त्या ठिकाणी पुन्हा येईल असं 7 ते 8 किलोमीटरचं अंतर ते होतं. ते अंतर पूर्ण करून त्या ठिकाणी येईल म्हणून ठरलं. पण मध्यस्थी असं झालं की आमचं 11:30ला जे रॅली निघणार होती ती आमची निघाली तिरीवरून ती 9:30लाच ती निघाली. 9:30 ते 10 दरम्यानची रॅली निघाली आणि त्या रॅली निघाल्यानंतर ना लोक जात होते त्याप्रमाणे म्हणलं तिथे लाईनी लावत असतील लोक ट्रॅक्टर पुढे ना पण तसं न होता ट्रॅक्टर ही पुढेच कंटिन्यू जात होते. आम्ही जेव्हा 10 वाजता आमच्या टेंट मधून निघालो आणि जवळजवळ एक 30 किलो अर्धा ते 1 तास आमचं पुढे आम्ही गेल्यानंतर शेवटचे नुसते नागलेशबाशी पोहोचायला नुसते शेवटचे 1-2-3 किलोमीटर बाकी होते. त्यावेळेस शेवटी मी तिथे ज्योत घेत होती. आमच्यात मध्ये एक युपीचा एक विद्यार्थी होता जो शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी झाला होता. तो अभिषेक म्हणून नाव होतं त्याचं. तेव्हाही आमच्यामध्ये ऍड झाला आणि तोही ज्योत ठिकाणामध्ये सहभागी झाला आणि शेवटच्या वेळेला मी ज्योत घेतली आता
आणि नावलेशन पासून फक्त आम्हाला टर्न घ्यायचा होता, राईट साईड येऊन 7 किलोमीटरने आम्हाला त्याच ठिकाणी थांबायचं. पण त्याच ठिकाणी जसं स्वागत होतं त्याच ठिकाणी बरोबर पोलिसांची लाठीचार्ज प्लस त्या ठिकाणी दंगा, लोकांनी अश्रू डोळे सोडायला सुरू केले आणि त्याच्यावरती मारायला सुरुवात केली. आणि त्यांनी काही वेळेस पण वार त्या ठिकाणी केले गेले प्रत्यक्षात बघतोय. आणि ते बघत असताना आम्ही जेव्हा सरक थोडंसं आम्ही म्हणलं बघू काय चालू आहे म्हणून आम्ही थोडंसं गेलं आणि तिथे थांबलो. तर त्याच्यातला एक असली रूढ डायरेक्ट सरळ पुढे आल्यानंतर तो चेहऱ्यावरती पडला गेला, म्हणजे समोर रस्त्यावर पडला गेला आणि त्याचा दूर सगळा लागला चेहरा आणि त्याचा तो त्रास व्हायला एक अर्धा एक तासभर पूर्णपणे डोळे बंद करून त्या ठिकाणी बसलो गाडीवर. युवराज भाऊ बोलला की तिथून चला लवकर, आपण पुढे जाऊन थांबू कारण की हे वाढत जाणार आहे आता आणि तिथून पुढे आपल्याला जाता येणार. आणि जसं आम्ही तिथून फिरायला तसेच लोकांनी आम्हाला अडवायला प्रयत्न केली. तिथे दोन मुलं तिकडचेच होते सहभागातले. त्यांनी सांगितलं की तुम्ही इकडे कुठे चालले, तुम्हाला तर पुढे जायचं दिल्लीकडे जायचं. तर आम्ही त्यांना सांगितलं की आमचं जी रॅली होती ती झाली आहे, ती आता आम्ही पुन्हा जागेवरती निघालो, टेंटकडे निघालो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही तिकडे जाऊ शकत नाही कारण की तुम्हाला जिकडे जायचं तुम्हाला तिकडे जायचं नाहीतर तुम्हाला अजून परत पाठवलं लागेल. तेव्हा आम्ही ओळखले की हे मुलं काय ह्याच्यातले नाही. आणि आमच्याबरोबर जे साथी होते एकदम पंजाबी, त्यांनी आम्हाला सांगितलं की जे पुढे गेले ट्रॅक्टर घेऊन जे इथे अडवतात ते आपल्या ह्याच्यातले नाही, कोणी शेतकरीतले नाही, ते इथलेच कोणत्या कोणी पोर आहेत म्हणून. मग ते आम्ही ओळखलं, त्यांना मग सांगितलं की आमचं असं असं आम्ही किसान ज्योत यात्रेतून आले आम्ही तिथून आणि आता आम्ही पुढे आमचं झालं म्हणून आम्ही पुन्हा टेंटकडे जाणार आहोत. म्हणून मग आम्ही तसं सांगितलं. मग हाय तसे जे दगड जे टाकलेले रस्त्यावरती आडवे ते रस्त्यावरून आम्ही पुन्हा ती गाडी आहे तशी त्याच्यावर चढून आम्ही पुढे जाऊन आम्ही टेंटकडे रवाना झालो. त्यामध्ये जी त्या दिवशी संध्याकाळ दुपारच्या वेळेस जी घटना घडली जे प्रजापिता राजभवनावरती जो 11 वाजेपर्यंत जे चालू होता, त्याच्यानंतर 12 वाजता आपले ट्रॅक्टरचं आयोजन होतं. पण ते झाल्यानंतर ना जे 1-2 जी घटना घडली किल्ल्यावर त्याचं बघता अख्खं टिकरी बॉर्डर असेल किंवा सिंधू बॉर्डर असेल किंवा शहाजापूर बॉर्डर असेल, सगळीकडे बॉर्डरवरती सगळं शांतपणे निश्चित बसले. कारण की आपल्यातला एक कोणतरी असं आहे की आपल्याची गद्दारी करतोय आणि त्याने ध्वज उभा करतोय. आणि असं घडल्यानंतर त्या लोकांना अश्रूसकट आवरले नाही. सगळे लोक रडत होते रात्रीच्या वेळेस. आणि जी लंगर जी चालू होती ती लंगर फक्त लोकांसाठी चालू होती. ते बाहेरून आलेले होते लोक, बाहेरच्या गावातून जे आले होते त्यांच्यासाठी ते लंगर चालू. पण स्वतः जे पंजाबी आपले साथी जे त्यांनी कोणी काही जणांनी जेवणच केलं नाही आणि तिथे टेंट मध्ये येऊन स्वतः ते रात्रीचे रडत होते. आम्ही पाहून ते पाहिले आणि बोलले हे पूर्णपणे चुकीचं तर घडत आहे, त्यासाठी हे अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. त्याच्यानंतर त्या ठिकाणी घडलं 26 तर आम्ही त्या ठिकाणी असताना त्या दिवशी जी सुविधा जी लागते जे टेंट असेल, पाण्याची व्यवस्था असेल किंवा सार्वजनिक शौचालय असेल किंवा बाहेरून येणारे जे मालमत्ता असेल किंवा मोबाईल नेटवर्क असेल हे पूर्णपणे त्या ठिकाणी बंद केलं होतं. कारण पाणी पण त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतं. 27-28 तारखेला आम्ही जेव्हा बॉर्डरला पोहोचलो 28ला सिंगूड बॉर्डर पोहोचल्यानंतर तिथे आणि पूर्णपणे हाय ते भरून ते तिथे घेऊन आले होते. आणि ते काही काम होते त्यांना आधी येऊन आणि होती जी गाजी बॉर्डर असेल किंवा टिकरी बॉर्डर असेल ह्या जे रात्रीचे जे हल्ले होत होते दिवसाभरामध्ये काय त्या ठिकाणी अत्याचार किंवा हल्ले होत होते त्या ठिकाणी लोकांपर्यंत ती पोहोचत नव्हती. कारण की त्याचं कारण असं की मोबाईल नेटवर्क पूर्णपणे त्या ठिकाणी केलं गेलं होतं आणि फक्त कॉलिंग त्या ठिकाणी जी बातमी त्यावर लोक पण व्हिडिओ असं प्रूफ व्हावं ते नव्हतं. लोकांना त्या ठिकाणचं बंद केलं.
त्या ठिकाणावर काही अंतरावर परत आपल्या गावी गेल्यानंतर ना ते अपलोड करत होते आणि माहिती फेसबुकद्वारे युट्यूबद्वारे आणि मित्रांच्या माध्यमातून ती सर्वत्र होती आणि त्याच्यात लोकांना कळत होती नेमकं काय घडते त्या काय नाही ती सगळी त्या ठिकाणी मिळते. आणि एक कामाचा मुद्दा त्यामुळे काही आमच्या समोर टिकरी बॉर्डरची आम्ही एका साईडला काय परिस्थिती झाली समोर कोण काय घडत आम्ही सर्व बघतो. पण मीडिया असं ठिकाण येतो ज्याला आपण समाज दुसरा डोळा जे म्हणलं पण तो मीडिया पूर्णपणे चुकीचा संदेश त्या लोकांना देत होतो आणि आम्ही ते पूर्णपणे पाहत होतो त्या ठिकाणी. मला कुठे खटलं मीडियाने तरी असं करावं नव्हतं की जी घटना आहे त्यावरती विश्वास द्यायला हवा होता. आणि मीडियावाल्यांचे स्लोन ब्रीज वाक्य असे असतात की डोळे बघा पण ते प्रत्यक्षातच तिथे बघायला मिळालं नेमकं प्रत्यक्षात तुम्ही दाखवताय त्याच्यावरून आमचा पूर्ण मीडियावरून विश्वास उडताना आम्हाला दिसतो. त्यानंतर ना त्या ठिकाणी आम्ही नंतर ना गाझीपूर बॉर्डरवरती गेलो. गाझीपूर बॉर्डरवरती रात्री गेले घटना ते आम्हाला पाहायला मिळाली आणि त्याच्याने पोलिसांचा होणारा बॉर्डरची पूर्णपणे बंदी होते आणि जायला सगळं नव्हता. आम्ही कसं करत गाझीपूर ते पोहोचलो. तिथे आपले जे किसान मोर्चा नेते होते त्यांना आम्ही तिथे भेटलो. त्यांच्या मध्ये माझी तिथून रवाना झाली. पण त्या ठिकाणी की मी तिथून राजघाटला जाणार होतो आणायला. तर राजघाटला जाताना गाझीपूर आम्हाला अडवलं गेलं. तर त्याचे कार्यकर्ते होते आणि आम्ही दोघं जाणार होतो. तिथे जाताना एक मारून आणि पोलीस होते आणि मला म्हणले की दिल्ली आपले नहीं जाने दे लकडी से मार के भगा देंगे आणि कुठलाच रोड दे. मग त्याच्यामुळे पुढे गेलो त्यांनी लाठीचा केला पण आम्हाला आम्ही हायचे रिटर्न तिथून गाझीपूरला आल्यानंतर पोलिसांनी जे टाकले होते तिथून बोलले की अरे आज जाऊ द्या आम्ही दिल्लीत राहतो. असे तेच म्हणाले दिल्लीत राहा आम्हाला दिल्लीतच जायचं तुम्ही आम्हाला जाऊ नाही देणार तरी जाणार कुठे असं ते म्हणाले. तर ना ते पोलिसवर आम्हाला इशारे म्हणतात की हे सगळे जे ब्रॅकेट लावले आहेत जे शेतकरी जे आंदोलनच्या बाजूने जे ब्रॅकेट आहे ते पोलीस येणार हे सगळे शेतकऱ्यांनी काम करायला लावले आणि शेतकऱ्यामुळे आम्ही उभं सरकारने सांगितलं म्हणून शेतकऱ्यांनी सांगितलं शेतकरी तुम्ही जी बॉर्डर असते ना त्या बॉर्डर पुढे पण त्यांचा एकच गेला ना. जर गेला असता तर ती पूर्ण टीम हरली असते आणि अशी ते घराकडे गेले असतील त्यांना. पण ते म्हणतात की ना शेतकऱ्यांमुळे इथे उभा लागते अशा तऱ्हेचं तिथं वातावरण होतं. आणि त्याच्यामध्ये ताळमेळ हा कोणाचा नव्हता. राजकीय पक्षांचा होता सरचा दबाव वेगळा होता पोलीसवाले प्रत्यक्षात त्यांचं वेगळं आणि पूर्णपणे मताने जसं की स्वामीजी म्हणतात प्रत्येकी धर्म जगाला मार्ग आहे त्या पद्धतीने किसान बांधवाचं पूर्णपणे शांत बियाणे आणि एकोप्याने हे आपण चालू आहे आणि त्या ठिकाणी दाखवले गेले आणि जाणारे हे पूर्णपणे तिच्या पद्धतीने जोपर्यंत प्रत्येक ठिकाणी भेट येणार नाही तोपर्यंत तुम्हाला नेमकं अभिवृद्धी करा. आणि किसान ज्योत यात्रे नेमकं कारण असं की आम्ही युवानी त्यामध्ये जास्त सहभागी व्हावे आणि त्यानंतर युवानी सहभागी आपापल्या गावात आपल्या शहर आपल्या ग्रामीण त्या ठिकाणी प्रचार व्हावा त्याच्यातून काय लोक जमा होतील लोकांच्या समूहातून त्या ठिकाणी किंवा आपापल्या विभागामध्ये कार्यालयांवरती जाऊन धडक मोडतात आणि त्यातून जे आपले निवेदन आहे ते त्या ठिकाणी आयुक्तांना आपलं प्रस्ताव त्या ठिकाणी अशा तऱ्हेचं आपलं नियोजन होतं. आणि त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर आम्ही ती टीम झाली एक दिल्लीकडे रवाना आणि युवराजबाव तिथे साथी गाजीर सूर्यदाबाकडे वर्धा रवाना झाली. अशा तऱ्हेचं हे सर्व वातावरण तयार झालं. 12 काश्मीर निवडलेलं यामध्ये प्रसाद ग्राम 12 जानेवारी हा युवक होता. स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच राजमाता जिजाऊंची जयंती आणि जो महात्मा ज्योतिराव फुले यांनी जे शेतकऱ्यांचा आसूड जे पुस्तक होतं त्याला 100 वर त्या ठिकाणी पूर्ण होतात. अशा तऱ्हेने युवा जगताकरणी त्या ठिकाणी एक नियोजन आणि त्याच्यात आम्ही पुढे निघालो. अशा तऱ्हेचे पूर्ण
किसान ज्योतीचं आणि ती माहिती बाकी साथी तुम्हाला देतील. त्यामध्ये काही घोषणा ते घोषणा मी देईल आणि ते थांबवतो. बोले सोनिहा, सत श्री अकाल, वागुरू की फतेह, वागुरू की खालसा. त्यामध्ये लेंगे जिंगे, किसान मोर्चा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, किसान ज्योती यात्रा जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद, 3 कृषी काळे कायदे रद्द करा, रद्द करा, रद्द करा. अरे रद्द करा, आवाज रद्द दो, करा. हम एक है. एक. राष्ट्रीय समन्वय जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद. धन्यवाद. धन्यवाद अजय. संदीपला नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, पण संदीप त्या सगळ्या याच्यात अडचणीत हे करून तो कसा तरी आता जॉईन झालाय. तर मी संदीप पाटील यांना विनंती करतो की तुम्ही तुमचे अनुभव सांगावेत. संदीप जिंदाबाद. सर्वांना जिंदाबाद. आवाज येतो का? येतोय येतोय. हॅलो. हा येतोय आवाज, बोलत राहा. किसान आंदोलन आपल्या देशामध्ये सुरू झालं आणि ज्यावेळी 25 नोव्हेंबरला आपल्याला हाक दिली की आपल्याला आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय, तेव्हापासूनच स्पेनमध्ये आम्ही आपण सर्वांनी एक निवेदन तयार केलं होतं. ते निवेदन घेऊन आम्ही पेन तहसीलला दिलेलं होतं आणि तेव्हापासूनच या किसान आंदोलनामध्ये मी सहभागी झालेलो होतो. त्यानंतर आपल्या पूर्ण शेतकऱ्यांनी अन्नदात्यांनी या देशामध्ये भारत बंदची हाक दिली आणि ती हाक दिल्यानंतर आम्ही पूर्ण पेन म्हणजे सर्व पक्षीय लोकांना, मूलभूत अधिकार संघर्ष समिती, महाविकास आघाडी आणि सामाजिक संघटनांना सर्वांना एकत्र घेऊन आम्ही 8 डिसेंबरला पेन बंद सुद्धा केलं होतं. आणि याच्यामध्ये युवराज हा मेधाताईंसोबत तिथे दिल्लीला सुद्धा होता आणि त्याच्याशी सातत्याने माझा संबंध असायचं, संपर्क राहायचं की दिल्लीमध्ये काय चाललंय. आणि मध्ये एकदा युवराजला मी म्हणालो होतो की आपल्या दिल्लीला मला जायचंय, कारण कुठून तरी वाटत होतं की एवढं मोठं राष्ट्रीय आंदोलन उभं राहतोय आणि त्या आंदोलनाचा कुठेतरी आपण भाग झालं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपण गेलं पाहिजे, कारण आपण एक सामाजिक कार्यकर्ते आहोत. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचं एक संवेदनशील कार्यकर्ता म्हणून त्या घटनेकडे आपण पाहिलं पाहिजे आणि तिथे गेल्याशिवाय काही समजणारच नाही असं सतत वाटत होतं. आणि आपण काय केलं पाहिजे सतत युवराजशी बोलत होतो. तेव्हा आमचं ठरलं की आपण नाही, महाराष्ट्रामध्ये आपल्याला फिरायचंय. एकदा आम्ही युवा कार्यकर्त्यांनी वेबिनार सुद्धा घेतलेला होता गुगल मीटवर, परंतु काय करायचं याचा एक मार्ग सापडत नव्हता. परंतु नंतर एकदा युवराजचा फोन आला की आपल्याला किसान ज्योत यात्रा घेऊन पुण्याहून दिल्लीला जायचंय. मी त्याला फक्त विचारलं आपल्या सोबत आहे कोण, तर त्यांनी फक्त मला प्रसाद बागवेचं नाव सांगितलं. बोलो ठीक आहे, आपल्याला जायचं. म्हणजे तू आहेस, मी आहे, मी 3 पूर्णवेळ कार्यकर्ते आहोत. एवढं तिघांविषयी मला माहिती होती, बाकी लोक तर मला अननोनच होते. म्हणजे दिनेश असेल किंवा अजय असेल याच्याविषयी मला तेवढी माहिती नव्हती. परंतु बोलो आपल्याला जायचंय. मला वाटलं आपण खूप संख्येने असू, परंतु तिथे गेल्यानंतर सर्व माहिती मला समजली आणि तिथे मला वाटतं सुनीतीताई होत्या, नंतर सुभाष वारेजी होते, अजून असीम सरोदे, अनेक अशी मंडळी होती. त्यांनी त्या यात्रेला आपल्याला हिरवा झेंडा दाखवला आणि आम्ही पुढे निघालो. महाराष्ट्राविषयी अनेकांनी माहिती दिली असेल, पण सर्वात महत्वाचं मला त्या गुजरात विषयी सांगायचं आहे की ज्या गुजरातचं मॉडेल विषयी आपण सर्व बोलतो, मला तिथे गेल्यानंतर समजलं ते गुजरात मॉडेल अजिबात नाहीये, ते मोदी आणि अमित शहाचं मॉडेल आहे. कारण गुजरात मॉडेल विषयी जो बोललो तर ते गुजरात महात्मा गांधींचे, सरदार वल्लभभाई पटेलांचं आहे. ते गुजरात तिथल्या गुजराती माणसांचे. कारण आम्ही तिथे गेल्यानंतर त्या माणसांविषयी मी पाहिलं की आमची खाण्यापासून सर्व व्यवस्था केली आणि गोध्राला गेल्यानंतर तिथल्या ज्या भगिनी आम्ही पाहिल्या की ज्या रीतीने त्या संघटित झालेल्या होत्या आणि आमची तिथे त्यांनी जी मीटिंग घेतली त्यांच्यामध्ये कुठेही ते भय नव्हतं, पण ते भय निर्माण करण्याचं काम तिथलं गुजरात सरकार आणि पोलीस यंत्रणा करत होती हे आम्हाला तिथे दिसलं. आणि तिथे ती दमनशाही सुद्धा आम्हाला त्या गुजरातमध्ये दिसली. कारण त्या हॉलमध्ये जेव्हा आम्ही मीटिंग बसलो, काय 20-25 लोक आम्ही असतो,
परंतु हे सर्व पाहताना पोलीस सुद्धा तत्काळ तिथे आले आणि आमच्या गाड्यांचे झेंडे काढले. परंतु त्यांचा उद्देश हेच असावा की आमच्या मध्ये कुठेतरी भीती घालावी. पण युवराज असेल किंवा प्रसाद भाऊ असेल, मी असेल, कार्यकर्ते आम्ही असल्यामुळे आणि जोडीला दिनेश आणि अजय सुद्धा होता. परंतु आम्ही ठरवलेलं याला इथे आपल्याला घाबरायचं नाही, आपल्याला पुढे जायचंय. कारण किसान ज्योत यात्रा ही दिल्लीपर्यंत पोहोचवायची, जे होईल ते होईल या धाडसाने आम्ही ती यात्रा पुढे घेऊन गेलो. राजस्थानमध्ये तसं आम्हाला काही त्रास झालेलंच नव्हतं, कारण सरकारच काँग्रेसचं असल्यामुळं आणि एकूणच तिथे ना पोलिसांचा त्रास होतो ना कुठल्या प्रकारच्या सरकारचं होतं. परंतु आम्ही अजमेरला गेलो, तिथे एक वेगळं मला चित्र पाहायला मिळालं की मी माझ्या लेखामध्ये सुद्धा लिहिलं की हे आंदोलन मला एक राष्ट्रवादाकडे नेण्याचं दिसलं. कारण ज्यावेळी महात्मा गांधींच्या आंदोलनाकडे आपण पाहतो की त्यांनी प्रत्येक माणसाला जात पात धर्म पंथ या पलीकडे जाऊन एक राष्ट्रवादाशी जोडलेलं होतं. कारण शेतकरी असेल, शिक्षक असेल किंवा विद्यार्थी असेल, दलित असेल, हिंदू असेल, शीख असेल, ईसाई असेल, प्रत्येकामध्ये एक राष्ट्रवादाची भावना यावेळी महात्मा गांधींनी प्रत्येक माणसामध्ये निर्माण केली होती आणि राष्ट्रीय संकल्पनेशी प्रत्येक माणूस जोडला होता. त्याच पद्धतीने किसान आंदोलन मला त्या पद्धतीने दिसलं की जयपूरमध्ये आम्ही जेव्हा गेलो आणि अजमेर मध्ये सुद्धा तिथील वकील असतील, शेतकरी असतील किंवा तिथल्या हिंदू असेल, दलित असेल, मुस्लिम असेल, सर्व लोक या आंदोलनाशी जोडताना मला एक जयपूर आणि अजमेर मध्ये दिसलं. त्यानंतर आपल्या मित्रांनी आम्हाला सांगितलं असेल की आम्ही जेव्हा ज्या दिवशी 26 जानेवारीचं जी घटना घडली त्या घटने दिवशी सुद्धा आम्ही तिथे होतो. पहिल्यांदा मला तुम्हाला सांगायला पाहिजे की ते आंदोलन एक महात्मा गांधींच्या एका अहिंसेच्या मार्गाने आणि सनदशील मार्गाने सुरू होतं. कारण ज्यावेळी किसान ज्योत यात्रा घेऊन आम्ही टिकरी बॉर्डरवरून त्या दिल्लीच्या दिशेने जाण्यास आम्ही सुरुवात करत होतो, जो रूट ठरला त्या पद्धतीने आम्ही यात्रा घेऊन जातो. एक महाराष्ट्रातून आल्यामुळं आमच्याविषयी त्या लोकांमध्ये एक वेगळीच मला सहानुभूती दिसली. कारण प्रत्येक वेळी घोषणेमध्ये युवराज असेल, प्रसाद भाऊ असेल, महाराष्ट्र से दिल्ली तक की लढाई एक है हे सांगत असताना त्या माणसामध्ये एक वेगळं अप्रूप होतं. आणि कुठले तरी एक 5 युवा जत्था किसान ज्योत घेऊन आले आमच्यासाठी, याच पंजाबच्या लोकांना एक अप्रूप होतं. आणि त्यामुळेच आम्ही त्याच्यामध्ये सामील होत असताना आमची ज्योत घेऊन सुद्धा ती लोक धावत होती, आमच्यावर फुलाचा वर्षाव करत होते. कोणी केली देत होते, तर कोणी पाणी देत होतं, तर कोणी आमच्या घोषणेमध्ये साथ सुद्धा घालत होतं. असं असताना आमची ज्योत पुढे पुढे जात होती. परंतु मध्येच एक ती आकस्मिक घटना घडली आणि त्या घटनेनंतर आताच मी अजयचं ऐकलं की त्या अश्रुधारा आमच्या समोर फुटल्या, अजयच्या डोळ्यामध्ये गेल्या. परंतु हे सर्व घटना घडल्यानंतर सुद्धा तिथला शेतकरी म्हणजे कोणत्या प्रकारचे विचलित न होता ते मागे घडले आणि आपल्या पूर्ण पेंडॉलमध्ये परत आले. म्हणजे जे 2.5 महिने जे आंदोलन चालू होतं ते खरंच महात्मा गांधींच्या अहिंसेच्या मार्गाने सुरू होतं. म्हणजे त्यावेळी चौराचौरीची थोडी आठवण सुद्धा झाली की हिंसाचार झाल्यानंतर ज्या पद्धतीने तिथे पोलीस चौक जाळली गेली होती आणि महात्मा गांधीने ते आंदोलन मागे घेतलेलं होतं. परंतु इथं तशा पद्धतीने घडलं नाही. त्याऐवजी शेतकऱ्यांनी त्या हिंसेमध्ये सामील न होता अथवा त्या हिंसेचं समर्थन न करता शेतकरी त्या मला वाटतं नांगलोई त्या स्टेशनापासून आम्ही पुन्हा रिटर्न आलो. परंतु त्याच्यामध्ये कुठलाही शेतकरी सुद्धा त्या हिंसाचारामध्ये सामील झाला नाही. कारण शेतकऱ्याने ठरवलंय की आपल्याला अहिंसेच्या मार्गानेच हा आंदोलन आणि हा लढा आपल्याला जिंकायचा आहे. हे याच्यामध्ये मला एकूण दिसलं. एकूण राष्ट्रवादाविषयी बोलायचं तर त्याच्यामध्ये दुसरं एक मला की त्या लंगरवर मी जेव्हा पाहायचो की लंगरवर माणसं ज्या पद्धतीने उभी होती, म्हणजे गावाची एक व्यवस्था असते, ज्या व्यवस्थेमध्ये लोक आपापली जात आणि धर्म आणि पंथ पकडून असतात. परंतु लंगरमध्ये लोक जेवत असताना मी कोण आहे हे विसरून मी एक शेतकरी आहे, मी एक देशाचा नागरिक आहे, एक पाईक आहे, आणि त्या पद्धतीनेच त्या लंगरमध्ये स्वतःची जात धर्म विसरून लंगरमध्ये आणि त्या किसान आंदोलनामध्ये शेतकरी सामील झाले होतं, एवढं मला मात्र त्यातून दिसून आलं. युवराज.
धन्यवाद संदीप. हम्म. जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे थोडं. ठीक आहे. हम्म. आता मी जे आमच्या सहकारी आणि आमचे मार्गदर्शक संदीप माईक ऑफ कर. म्हणजे तर यात्रेतले सगळे सहकारी आणि या यात्रेचं नेतृत्व जे करत होते प्रसाद भाऊ यांनी आता जवळपास सर्व अनुभव आणि यात्रेचा वृत्तांत दिलेला आहे. फक्त काही नावं आणि काही गोष्टी मला आधी आवर्जून सांगाव्याशा वाटतात की एकतर महाराष्ट्रात आम्ही दिल्लीहून आल्यानंतर आणखी लोकांपर्यंत जायला पाहिजे म्हणून जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाच्या महाराष्ट्र राज्य समन्वयासोबत राज्यात यात्रा केली पाहिजे असा मुद्दा मांडला आणि त्याच्यावर चर्चा सुरू होता आणि नियोजना संदर्भात लोकांशी संवाद सुरू होता. त्याच वेळेस प्रसाद भाऊनी सुचवलं आणि मग त्याच्यावरती 2 दिवसात तयारी करून संजय काका असतील, संजय मंगला गोपाल आणि सुनीतीताई यांच्याशी आणि NAPM चे राज्य टीम यांच्याशी संवाद करून मेधाताईचा एकदा आम्ही त्यांच्या मार्गदर्शन घेतलं आणि यात्रा निघायचं असं ठरलं. मी वर्ध्याहून तो मातीचा कलश घेऊन पुण्याला पोहोचलो आणि त्या 2 दिवसात ती यात्रेची तयारी करून निघलो. त्याच्यामध्ये एकतर सुभाष वारे सरांनी अतिशय कमी वेळात सांगूनही त्या यात्रेला हिरवा कंदील म्हणजे हिरवा झेंडा दाखवण्यासाठी ते उपस्थित राहिले. त्यासोबत आम्हाला ज्या आमच्या आवश्यकता होत्या त्याच्यामध्ये जी बाईक असलम भाई आपले असलम बागवान जे आहेत त्यांनी एक मोटरसायकल आणि त्यांच्या ओळखीच्या लोकांकडून काही मदत अशा तऱ्हेनं त्यांनी आणि ते स्वतः 1 दिवस त्या यात्रेसोबत थांबले. सोबत असीम सरोदे हे सकाळी तिथे आले होते. त्यामुळे त्यांनीही एक मोटरसायकल आम्हाला दिली आणि आमची यात्रा सुरू झाली. फक्त यात्रा सुरू करतानाची एक अडचण आली की आदल्या दिवशी ज्यावेळेस आम्ही खडक पोलीस स्टेशनला गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला कार्यक्रमाला परमिशन आहे पण यात्रा किंवा रॅली आम्ही करू देणार नाही. तर त्यांना म्हटलं की आम्ही कुठलाही गोंधळ घालणार नाही आणि आम्हाला इथं थांबायचं नाही, आम्ही निघणार आहोत. आम्हाला कार्यक्रम नाही झाला तरी चालेल पण यात्रा तर करायची आहे. तर ते चर्चा करताना ते म्हणे तुम्ही मोठ्या 4 चाकीनं जा. तर म्हटलं आमच्याकडे 4 चाकी नाही, तुम्ही 4 चाकी उपलब्ध करून द्या, आम्ही जातो. त्यामुळे ते थोडेसे चिडले, म्हणे यांच्यावर गुन्हे दाखल करा म्हणे. म्हटलं ठीक आहे, उद्या सकाळी काय करायचं ते पाहू. मग तिथून निघून आलो आणि आम्ही सकाळी आमचा कार्यक्रम सुरू केला. तयारी करताना त्यांनी मशाल पेटवण्यास मनाई केली पण आम्ही मशाल पेटवली, ती ज्योत प्रज्वलित केली आणि गेट पर्यंत गेलो. तो संवाद करता करता प्रसाद भाऊ तेवढ्यात तिरंगा घेऊन बाहेर आले आणि चालायला सुरू केलं त्यांनी. मग त्या पोलिसांच्या व्हॅन आमच्या सोबत त्यांच्या सीमेपर्यंत, त्यांच्या चौकीच्या एरियापर्यंत त्या आल्या आणि पुढे मग स्पेशल ब्रँच LIB असे सगळे अधिकारी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आमच्याशी कायम संपर्कात होते. मध्ये त्यांनी व्यवस्थाही काही लोकांनी केल्या, काही अडचणी आहेत का ही विचारपूस. त्यामुळे पहिल्या क्षणाला आदल्या दिवशी जो खोडा दिसत होता तो सकाळी एकदम संपला आणि आम्ही उत्साहानं पुढे निघालो. पहिल्या दिवशी आमच्या सोबत म्हणजे विक्रम बागवे, कौस्तुभ बागवे, तेजस्विनी बागवे आणि काशीनाथ नकाते, प्रहार संघटने जे बच्चू भाऊंची संघटना आहे, बच्चू कडूंची, त्या संघटनेचे कार्यकर्ते, सेवा दल आणि वेगवेगळ्या कामगार संघटनेचे कार्यकर्ते हे त्यात सहभागी झाले आणि त्यांनी चिंचोड आणि लोणावळ्यापर्यंत जयराज गटकळी याच्यात आणि लहू उघडे आणि तानाजी मरगळे, लहू उघडे आणि जयराज आणि कौस्तुभ बागवे या 3 आणि 4 जणांनी आणि काशीनाथ नकाते यांनी लोणावळ्यापर्यंत ही मशाल घेऊन गेले. लोणावळ्याच्या अलीकडे 5 किलोमीटर वरतीच प्रसाद भाऊंचे सहकारी जे आहेत, राजेंद्र भाऊ आणि हे दिनेश भाऊंचे मित्र, हे सर्व मित्र 10 किलोमीटर अगोदर आले आणि तिथून त्यांना ती ज्योत हातामध्ये घेतली आणि खंडाळ्याच्या घाटापर्यंत त्यांनी आम्हाला सोडवलं. जवळपास पहिल्या दिवशी 10 ठिकाणी स्वागत झालं आणि संदीपची बहीण जे गणेश लबडे आहेत खानवलेला, त्यांनी आमची पहिल्या दिवसाची व्यवस्था केली होती. रायगड जिल्हा काँग्रेस किसान काँग्रेसचे जे अध्यक्ष होते ते आणि त्यांचे 2 सहकारी हे पनवेलवरून पुढे जवळपास 17 किलोमीटर पर्यंत धावत आले. काही नावं घेण्याची आवश्यकता वाटते म्हणून ती घेतो. आणि ठाण्याला जगदीश भाऊ खैराले आणि NAPMच्या सर्व टीमने स्वागत केलं. वसईला आम्हाला राष्ट्रसेवा दल आणि संविधान समिती, जयश्रीताई आणि प्रमुख साथींनी तिथे स्वागत करून आम्हाला या शुभेच्छा दिल्या यात्रेसाठी. पहिला मुक्काम आमचा मनोरा. दुसऱ्या दिवशी बारकुमांगलाची जी टीम होती तिथल्या स्मिता वळवी असतील, नगरपंचायत आणि पंचायत समितीचे पदाधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष अशा सर्वांनी मिळून गुजरातच्या सीमेपर्यंत ही ज्योत स्वतः ते सगळे साथी धावत आले आणि त्यांनी तो भार उचलला. त्याच्या आधी
आमचे साथी ब्रायन लोबो यांचे सर्व सहकारी, त्यांच्या संघटनेचे जे कार्यकर्ते, त्यांनी दापचेरी इथे स्वागत केलं आणि रस्त्याच्या कडेलाच ती एक छोटी सभा केली आणि आमच्या बाकीच्या ज्या व्यवस्था आहेत त्या त्यांनी केल्या. पहिले 2 दिवसात आम्ही गुजरातच्या पुढे गेलो, कारण आम्हाला काही अंतर आम्ही रात्री मोटरसायकलवर जायचो, कारण ते जावं लागायचं. सकाळी 6 ते संध्याकाळी 6-7 पर्यंत आम्ही धावायचो. दुपारी जेवणानंतर जिथे काही व्यवस्था आरामाची नसेल आणि पुढे जायचं असेल त्यावेळी एखादा तास आम्हाला बाईकवरती बसावं लागायचं. त्यामुळं आमचं पहिल्या दिवशी आमचं 105 किलोमीटर अंतर धावून झालं होतं. त्यानंतर कधी 80, कधी 70. एकच दिवस आम्हाला गुजरातमध्ये अनेक कार्यक्रम आणि त्या ठिकाणचे दौरे पूर्ण करायचे असल्यामुळे आम्हाला फक्त 55 किलोमीटर धावता आलं. सकाळच्या पहिल्या सतत आम्ही पूर्ण वेळ धावायचो आणि जेवण दुपारचं घेतल्यानंतर मग थोड्या अडचणी किंवा ऊन आणि तिथलं वातावरण पाहून आम्ही 20 ते 25, 30 किलोमीटर अशा तऱ्हेने आम्ही धावत जायचो. त्यामुळे आमचं 70 ते 80% हे पूर्ण अंतर धावून झालं. काही अंतर रात्री उशिरा ज्यावेळेस मुक्काम पुढे लांबेल तो पुढच्या टप्प्यावर असायचा, त्यावेळेस ते 20-25 किलोमीटर आम्हाला पर्याय नसल्यामुळे आणि एक्सप्रेस हायवेना आम्ही ते मोटरसायकलवरती बसायचो. परंतु गुजरातमध्ये कृष्णकांत असतील आमचे NFMचे साथी, आनंदभाई, स्वातीबेन, आनंदी तारू, महेंद्रभाई, जे खेडूत समाज संघटनेचे आणि गुजरात खेडूत समाज संघटन असे सर्व साथी, त्यासोबतच राजेश चौधरी जे पेसा संघटनेचं पेसा ऍक्शन ग्रुपचे काम करतात, श्यामलाजी म्हणून जिथे मुक्काम आमची व्यवस्था केली. अशा अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी हे वेगवेगळे कार्यकर्ते त्या राज्यात समन्वय करत होते. राजस्थानमध्ये सवाई सिंगजी, अनिल गोस्वामीजी, आनंद भटनागरजी, पियुष यल, सर्वोदय मंडळ, किसान काँग्रेस, NAPM, आंबेडकरी शिक्षा मंडळ, भीमसेना, बामसेप आणि NAPMच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी तिथे समन्वयाची भूमिका निभावली. राधेश्याम शुक्लवासजी, मेधाताईंचं मार्गदर्शन आणि संपर्क कायम होता. त्यासोबतच डॉक्टर सुगन बरंठी दररोज संपर्कात होते. काही व्यवस्था, काही मेडिकलच्या व्यवस्था, अशा सर्व अडचणी आणि मार्गदर्शन त्यांचं कायम असायचं. NYPचे डॉक्टर सुब्बारावजींचा एक दिवस आम्हाला त्यांनी पूर्ण मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या तिथल्या आपल्या सहकाऱ्यांशी संवाद करून व्यवस्थेसंदर्भात सूचना दिल्या. त्यामुळे एकतर आधीपासूनच व्यवस्थेच्या बाबतीत अडचण नसणार, परंतु गुजरात मधलं जे दमनाचं वातावरण आहे ते आमच्या सहकाऱ्यांनी सांगितलं. परंतु एक दमन दिसत असताना गुजरात मधून कसं जाणार, त्यामुळे आम्ही ठरवलं तर होतच की इथून जायचं आणि जे काही कायदे असतील संविधानामध्ये ज्याच्यामध्ये ते आम्हाला अडकवून अरेस्ट करतील, त्या सर्व कायद्यांमध्ये जरी अरेस्ट केलं तरी आम्ही राहू, पण गुजरातमधनं जाऊ. हा निर्धार पक्का केल्यामुळे आम्ही गुजरातमध्ये निर्भयपणे जात होतो. आणि त्या निर्भयपणा असल्यामुळे आणि आमच्याकडे गांधींची दिलेली सत्याग्रह अहिंसा जो तत्व आहे त्याच्यामुळे आम्ही त्या मार्गावरती चालत होतो. त्यामुळे आम्हाला कुठला धोका नाही, कारण आम्ही हिंसा करणार नव्हतो आणि आलेल्या हिंसेला प्रत्युत्तर हे हिंसेने आम्ही कधीच देणार नव्हतो. त्यामुळे आम्ही आमच्या किसान ज्योती यात्रेत किसान मजदूर एकता जिंदाबाद आणि भारत जोडो हे नारे देत आम्ही पुढे सरकलो. गोध्रामध्ये ज्या अडचणी आल्या त्याच्यावरही मात करून आम्ही पुढे गेलो. परंतु त्या ठिकाणचे आलेले संघटन हे तेवढेच मजबूत होते, निर्भय होते. त्यामुळे आम्हाला आणखी ऊर्जा मिळाली. ज्योतिबाई देसाई जे स्वतंत्रता सेनानी आहेत, त्यांचं वय आता 95 वर्षे, त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की मी तुमच्यासोबत येऊ इच्छितो. कारण हे आंदोलन एकतर त्याच्यातला सर्वात महत्वाचा मुद्दा की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये इंग्रजांना आपल्याला देशाच्या बाहेर पाठवायचं होतं, पण आत्ताची स्थिती अशी की हे आपलेच आहेत, आपल्याच देशातील नागरिक आहेत आणि त्यांची बुद्धी ही भ्रष्ट झालेली आहे, त्यांचा अहंकार वाढलेला आहे. तो अहंकार नष्ट करून आपल्याला त्यांना आपलेसं करून चांगले निर्णय घ्यायचे आहेत. त्यामुळे ही लढाई एका प्रकारे आणखी वेगळी आणि संघर्षाची असली तरी ती संवादाशिवाय पुढे जाणार नाही. त्यामुळे ज्योतिबाई सारख्यांनी आम्हाला एवढी ऊर्जा दिली. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जात असताना पुढचे काही लोक हे आम्हाला अलीकडच्या सीमेवरती यायचे, धारूहेडाचे लोक आणि टिकरी बॉर्डरचे साथी, ते आले मागे 30-40 किलोमीटर पर्यंत येऊन आमची ज्योत घेऊन धावत पुढे जायचे. एकतर मेधाताई कायम त्या आंदोलनात सुरुवातीपासून सक्रिय असल्यामुळे आणि एकूणच अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती नी जो पहिला 26-27 नोव्हेंबरचा कॉल दिला होता त्यांच्यासोबत गेल्यामुळे आणि तिथे मेधाताई आणि NAPMच्या आतापर्यंतच्या सगळ्या कामाच्या याच्यामुळे कायम संपर्क असल्यामुळे आणि संयुक्त किसान मोर्चाच्या त्या ग्रुपमध्ये सदस्य असल्यामुळे किसान ज्योती यात्रा येते याची त्यांना पूर्ण माहिती होती. त्यामुळे त्या बॉर्डरवरती महाराष्ट्रातनं कोण आले तर 5 लोग आप ही है क्या दौड के आने वाले, असं आम्हाला काही ठिकाणी प्रत्युत्तर यायचं आणि तो प्रश्न यायचा. त्या लोकांनी स्वागत केलं, त्यांनाही आनंद होत होता कारण त्याच्या आधीही लोक गेलेले आहेत आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी हेही सांगायचो की हा ज्यावेळेस आमचं स्वागत व्हायचं ते स्वागत आमचं
आमचा 1, 2 किंवा 5 लोकांचा नसून हे समन्वयाचं आहे आणि ह्या दिल्लीच्या सीमांवरती बसलेल्या सर्व शेतकऱ्यांचं आहे. आणि त्यासोबतच या आंदोलनामध्ये आतापर्यंत जे शेतकरी शहीद झाले त्या शेतकऱ्यांना हे स्वागत सर्व अर्पित आहे. त्यामुळं शिंगूच्या मंचावरती आम्ही 27 तारखेला पोहोचलो. 28 तारखेला आम्ही किसान ज्योत यात्रा तिथे जरी संपवली, तिथे अनेक साथींनी त्या यात्रेला घेऊन पुढे आम्हाला यादी सांगितलं असतं तर आम्ही आलो असतो. अशा प्रकारे एक उत्साह निर्माण केला. पण 26 तारखेचा एक अनुभव थोडा महत्वाचा आहे त्यात, की ज्या प्रकारे तो गोंधळ निर्माण झाला, आम्ही आमच्या नियोजनाप्रमाणे आम्ही 11 वाजता सुरुवात केली, 12 वाजेपर्यंत आम्ही मंचापर्यंत गेलो आणि मंचावरून जेव्हा सुरू झालो, मंचापासून पुढे आम्ही गेलो तर आम्हाला ज्या स्टेशनवरून, नागलोई स्टेशनवरून वळायचं होतं उजवीकडे, तिथे अशी स्थिती होती की बॅरिगेट, ज्या रस्त्यावर जायचं तिथे बॅरिगेट आहेत की नाही, तिकडे जावं की नाही जावं, ही स्थिती निर्माण केलेली होती. आणि एका साईडला बॅरिगेट लावून पोलीस हे टिअर गॅस फेकत होते, त्यामुळे त्या अश्रुधुराच्या नळकंड्या येत होत्या. आणि त्यानंतर काही क्षणात तो गोंधळ दिसत होता. तो गोंधळ तर आधीच सुरू झालेला होता, पण त्या टिकरी बॉर्डर पर्यंत येऊस्तर तो वाढलेला होता. परंतु काही उत्साही युवक असतात, तरी आम्ही संवाद करण्याचा प्रयत्न केला. उल्काताईंनी त्याच वेळेस मेसेज दिला की युवकांशी संवाद करा. आम्ही संवाद करत होतो. सुनीताताई असतील, संजय भाऊ असतील, अनेक मार्गदर्शक हे त्या चिंतेनं आणि आमच्याशी संवाद करत होते, काय स्थिती आहे तिथली. अनेक मित्रांचं, कारण फेसबुक लाईव्ह असल्या अनेक मित्रांचे फोन येत होते आणि पुढची स्थिती ते आम्हाला सांगत होते, कारण आम्हाला तिथल्या पूर्ण परिस्थितीचं आकलन होत नव्हतं की नेमकं पुढे काय. परंतु बातम्यांमध्ये जी परिस्थिती होती, ITO ला पहिला किसान शहीद झाला त्याची जी बातमी होती, आणि त्यामुळे गोंधळ झालाय हे निश्चित असतानाच काही लोक जे व्हिडिओ काढतायत त्या व्हिडिओ काढणाऱ्यांना शिव्यागाळ करत होते. त्यांना कधी आंदोलनात पाहिलंय असं वाटणार नाही असे ते लोक दिसत होते. आणि गाड्यांची तोडफोड त्यांनी ऑलरेडी झालेली होती, परंतु त्यातही काही गोष्टी ज्या करायच्या नसतात ते केल्या जात असतात. आणि ते नेमकं विध्वंसक जे लोक घुसलेले होते त्यात ते करत होते हे जाणवलं. त्यावेळेस पोलिसांचा एक टेंट जळत होता, तो तिथे फायर सिलेंडर पडलेले होते, त्या घेतला आणि मी तो विझवला. आणि त्यानंतर तरीही पोलीस बघ्याच्या भूमिकेत होते. पोलिसांशी संवाद केला की आपका कोई पुलिस कर्मी यहाँ जखमी हुआ है का, शकत नव्हते आणि होई म्हणत नव्हते. त्यावरून अंदाज लक्षात आला की या पूर्ण कटाचा भाग आहे. त्यामुळे आणखी आपण पुढे न जाता आता शहाणपणा न करता आपण परत वापस जावं. त्यापूर्वीच ज्यावेळेस आमचा जत्ता जात होता, तो जत्ता थांबला, त्यावेळेस आम्ही जे ट्रॉली कंट्रोलर टीम होती, जे ट्रॅक्टर परेडची जी टीम होती, त्या कंट्रोलला मी फोन केला आणि टिकरी मंचावर कोऑर्डिनेशनला फोन केला आणि त्यांनी सूचना दिल्या की आता पुढे जायचं नाही आपल्याला, तुम्ही वापस मंचाकडे या. मग आम्ही आमच्या टेंटमध्ये आलो. अशा पद्धतीनं परंतु त्याच्यानंतर मी ज्यावेळेस 2 किलोमीटर पुढे जाऊन ती परिस्थिती पाहिली, त्याच्या पुढे आणखी 2 किलोमीटर गेलो असतो तर लाल किल्ल्यापर्यंत आम्ही पोहोचलो असतो. परंतु आम्हाला जायचंच नव्हतं, तो मार्ग आमचा नव्हता. आणि तो सर्व शेतकरी संघटना आणि तिथल्या किसान मोर्चाच्या समन्वयाचा तो निर्धार होता की लाल किल्ला हा मार्ग नाहीये, जो दिलेला मार्ग होता. त्यामुळे अनेक ट्रॅक्टर आणि बुजुर्ग ट्रॅक्टर हे वापस आले आणि अनेक ट्रॅक्टर हे आपल्या दिलेल्या मार्गावरती रॅली पूर्ण करून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत वापस पोहोचले. आम्ही 5 वाजेच्या आत आमच्या मंचापाशी जवळ पोहोचलो, कारण आमचं सकाळी 11 ते 5 ही वेळ होती. परंतु जो गोंधळ निर्माण केला त्या सर्व गोंधळ करणाऱ्यांनी सकाळी 8 वाजताच आपल्या ट्रॉल्या काढून पुढे तो गोंधळ निर्माण केला आणि त्या कटाचा भाग त्यांनी रचला. परंतु पुढच्या 7 तासात ही परिस्थिती तिथले सगळ्यांना समोर आली की हे सर्व कट कारस्थान आहे. परंतु तरी संवाद यंत्रणा पूर्ण बंद असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुविधा मनस्थिती होते. आणि कधीच शेतकरी, कारण तो साध्या चिपाडावरती पाय पडला, त्याच्या रोपावरती पाय पडला तरी तो हळहळतो, तो कुठेही हिंसा करायला पुढे येत नाही, त्याला हिंसा नको असते. त्यामुळं गोंधळलेल्या परिस्थितीत काही ट्रॅक्टर हे मागचे जे ट्रॅक्टर होते, एक तर पाणी आणि लाईटच्या सुविधा त्याच काळात कट करायला सुरू केलं प्रशासनानं. त्यामुळं गोंधळलेल्या परिस्थितीत काही शेतकरी वापस गेले, परंतु दुसऱ्या 2 दिवसात ते परत आपापल्या जागी यायला सुरुवात झाले. अशाच परिस्थितीत आम्ही निघून मग दिल्लीच्या आतल्या मार्गाने न जाता बाहेरच्या मार्गाने वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने आम्ही जाऊन शिंगू बॉर्डरला पोहोचलो. शिंगू बॉर्डरला 2 दिवस राहिल्यानंतर तिथली परिस्थिती प्रसाद भाऊनी सांगितलेली. तिथल्या सगळ्या परिस्थितीतून आम्ही पुन्हा गाजीपूर बॉर्डरला पोहोचलो. राकेश टिकैत यांनी जो मातीचा कलश आपण आणलेला आहे, ज्या मातीच्या कलशामधून आपण शहीद किसान स्मृती वृक्ष लावणार आहोत मार्च महिन्यामध्ये वर्धा आणि उस्मानाबाद आणि गाकोदे या ठिकाणी. तो मातीचा कलश वर्ध्याहून निघून वेगवेगळ्या आंदोलन स्थळावरून आणि वेगवेगळ्या महत्वाच्या ठिकाणाहून आणि वेगवेगळ्या गावातून ती माती त्याच्यामध्ये आलेली आहे. तर गाजीपूरला त्यांच्याशी संवाद केला मंचावरती जाऊन, आणि तिथून आम्ही सुनेडा भरेटा जी बॉर्डर आहे, जय किसान आंदोलनाचे रमजानभाई चौधरी यांच्या नेतृत्वात
त्या बॉर्डरवरती रस्त्यावरती ते लोक बसलेले आहेत, कारण पोलिसांनी रस्ता अडवलाय. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या आंदोलनामध्ये ज्यावेळेस आता अजयनी सांगितलं की त्यांनी सांगितलं पोलिसांनी बॅरिगेड लावले, शेतकऱ्यांनी बॅरिगेड लावले, परंतु केंद्र शासनाच्या पोलीस प्रशासन आणि केंद्र शासनानं या शेतकऱ्यांना इथे अडवून लोकशाही मार्गाने संवाद करण्यासाठी आलेले असताना त्यांना तिथे अडवून स्वतःला कैद करून घेतलेलं आहे दिल्लीच्या आतमध्ये. आणि ते घाबरत आहेत, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं लहानपणी ऐकलेलं आहे या देशानं 13 दिवसाची सरकार पाहिलेली आहे, परंतु आता जी सरकार आहे ते अतिशय डरपोक आणि ज्या प्रकारे हम दो हमारे दो अशा पद्धतीची ती सरकार आता आहे. परंतु त्याच्यातला अहंकार जो आहे तो अहंकार कमी होईपर्यंत मार्ग कुठे निघणार हा मुद्दा आहे. परंतु याच्यातून वेगवेगळ्या लोकांनी सहकार्य केलं, सेवादल असेल, किसान सभा असेल, अशा सर्व यांनी यात्रेला सहयोग केला, सहकार्य केलं, सर्वांचं मार्गदर्शन मिळत होतं, त्यामुळे उत्साह होताच. परतीचा मार्गही सुरू झाला. आम्ही परत वर्ध्यालाही पोहोचलो गाडीवरती. त्यामुळे वेगवेगळ्या शहीद ठिकाणी, ज्या ठिकाणी किसान शहीद झाले आतापर्यंत, मुलताई सारख्या ठिकाणी 1998ला जो गोळीबारामध्ये शेतकरी मेले, अशा ठिकाणी आम्ही जाऊन आलो आणि पुण्याला येऊन ती यात्रा संपवली. परंतु याच्यातून एकतर हा जगातील असा अनोखा समन्वय झालेला आहे, जो जात पात, भाषा, प्रांत, धर्म आणि लिंगभेद याच्या पलीकडे जाऊन तो समन्वय झालेला आहे. तो अनोखा समन्वय. त्याच्यातच आपण वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरेतल्या ज्या रूढी परंपरा आहेत, ज्या पंचायती आहेत, त्या पंचायतीबद्दल नेहमीच आपण प्रश्न उठवत असतो. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये एकमेकांच्या विरोधात असणारे हे आता गळाभेटी करतायत आणि या शेतकरी कायद्यांच्या विरोधात एकत्र येत आहेत. पण नुसते एकत्र येतात नाही, तर पुढील काळासाठी हा समग्र समन्वय बनताना सामाजिक बदल जे झालेले आहेत ते खूप महत्वाचे आहेत. कारण ज्या ठिकाणी महिला ह्या पदर न पाडता घराच्या बाहेर येऊ शकत नाहीत, त्यामुळे पदर डोक्यावर घेऊनच त्यांना बाहेर यावं लागतं किंवा घराच्या बाहेर येणंही त्या परंपरेमध्ये खूप सकारात्मक पाहिलं जात नाही. पुरुष प्रधान संस्कृती जिथं खूप वर्चस्ववादी आहे, अशा ठिकाणी महिला कमरेला पदर बांधून ट्रॅक्टर चालवत्या आंदोलनामध्ये येतात. ज्या सुरुवातीच्या काळात मंचापर्यंत पोहोचू शकत नव्हत्या महिला, त्या मंचांवरती आता महिला तेवढ्याच ताकदीनं आणि संख्येनं बसतायत. प्रत्येक महापंचायतीमध्ये महिला आहेत. त्यामुळं हा जो झालेला बदल आहे तो खूप महत्वपूर्ण आहे. सामाजिक बदल जो महत्वपूर्ण आहे, कारण एक तर स्वातंत्र्यानंतर सामाजिक म्हणजे स्वतःच्या अधिकारासाठी लढताना जे सामाजिक बदल झाले, असं एक सर्वात लांब पल्ल्याचं जे आंदोलन आहे ते आंदोलन म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या वयापेक्षा जास्त असलेलं आंदोलन, त्या 36 वर्षापेक्षा जास्त आंदोलन आहे. आणि त्या अशा आंदोलनाकडे आम्ही ज्यावेळेस अशा आंदोलनातून आम्ही शिकलो की सामाजिक बदल काय असतात. त्यातच अशा कमी वेळात जे आंदोलन उभं राहिलं आणि त्या आंदोलनात जे सामाजिक बदल होत आहेत ते पुढच्या पिढीसाठी नक्कीच सकारात्मक आहेत. त्यासोबतच वेगवेगळ्या भागातून म्हणजे जे पंजाब हरियाणाचं आंदोलन दर्शवलं जातं किंवा तिथले मोठे शेतकरी आहेत ते पैसेवाले आहेत म्हणून ते करू शकतात, परंतु तसं नाही. तर आगरतळापासून ते जम्मू पासून ते कन्याकुमारी पासूनचे लोक या आंदोलनात सहभागी झालेले आहेत. लांब पल्ल्याहून लोकांना येता येत नाही, काही अडचणी निर्माण होतात वेगवेगळ्या ठिकाणी. केंद्र शासन हे त्यांच्या कटकारस्थानानं लोकांना अडवणूक ठरतं. गुजरातमधूनही सुरुवातीला जथ्थे अडवले गेले होते, पण हा पहिला जत्था होता जो NAPMचा गुजरात मार्ग गेला आणि गुजरातचा मार्ग खुला केला. त्यामुळे नंतर आता 3 जथ्थे लागोपाठ ते गुजरातमधून गेले. एक प्रकारे आम्ही गुजरातमधलं जे खौफ होतं, जे भीती होती, ती कुठेतरी कमी करण्यास सफल झालो. त्याचा एक समाधान मानत या यात्रेतून महाराष्ट्राची भागीदारी त्या आंदोलनात आहे हे प्रकर्षानं त्या लोकांनाही जाणवलं, कारण त्याच्या आधी हजारोनं लोक गेले. किसान सभेचे लोक शहाजहापूर बॉर्डरमध्ये नेहमीच जास्त संख्येने उपलब्ध राहिले. पलवलच्या धरणास्थळी ते होते. वापसी येताना पलवलहून जे शेतकरी वापस आले होते ग्वालेर आणि मुनेराच्या भागात, त्या शेतकऱ्याच्या महापंचायतीमध्ये आम्ही जाऊन आलो, तिथल्या लोकांशी संवाद केला आणि पुन्हा ते लोक ट्रॅक्टर काढून मागच्या 11 तारखेपर्यंत ते वापस दिल्लीच्या सीमांवरती पोहोचले. हे येणार आहेत शेतकरी हे कळल्यानंतरच पुन्हा पलवल प्रशासनानं पलवलचा रस्ता हा अडवला गेला होता. त्यामुळे एक प्रकारे त्या आंदोलनात उभारी निर्माण होती. अनेक लोक हे आमच्याकडे झेंड्याकडे पाहून, आम्ही लावलेले तिरंगे पाहून आम्ही शेतकरी आंदोलनातील आहोत हाच आपल्या मनाशी ठाम करून आमच्या व्यवस्थेला पुढे येत होते. येतानाही आम्हाला कुठे अडचणी नाही आल्या. पोलिसांनी आम्हाला त्रास कुठेच दिला नाही. फक्त मला संदीपला सोडायला दुसऱ्या दिवशी 28 तारखेला ज्यावेळेस दिल्लीमध्ये जावं लागलं, त्यावेळी मात्र दिल्लीत शिंगू बॉर्डरवरून दिल्लीत जाताना एकतर ही मोटरसायकल महाराष्ट्रातली होती आणि त्याच वेळेस गाडीला पोस्टर होतं.
त्यामुळे आमचा अर्धा ते पाऊण तास त्यांनी खाल्ला. पण अनेक शेतकरी आणि अनेक लोकांच्या, सामान्य लोकांच्या ते गाड्या अडवून चेक करत होते, नोंदी करून घेत होते. त्यासोबत पलवलला त्यांनी 2000 निनामी गुन्हे दाखल केलेले आहेत. आणि त्याची भीती अनेक लोकांमध्ये दाखवत होती की तुम्ही आता आंदोलनात आले तर आम्ही तुमचं नाव टाकू. अशा प्रकारे ते सर्व भीती होती. परंतु लोक जुमानत नाहीत. 28 तारखेचा जो भावनिक आणि साथ झाला, जी परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीमधून जे एक नवी ऊर्जा मिळाली. गाझीपूर बॉर्डर ही संपली असं जे जाहीर करत होते, परंतु दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी एक समुद्र लोकांचा उभा राहिला आणि या आंदोलनाला नवी उभारणी मिळाली. जो ठरलेला ढाचा आहे, 1 गाव 15 लोक आणि 10 दिवस, अशा पद्धतीनं जो फॉर्म्युला ठरलाय, अशा अनेक लोक येतात. दुसरी गोष्ट, ज्यावेळेस माझ्यासारखा कार्यकर्ता विनोबांच्या भूदान आंदोलनानं पण प्रेरित होतो, अशा प्रकारे ज्यावेळेस आपण सामूहिक शेती, गट शेती अशी चर्चा करत असतो, त्याच वेळेस ह्या ज्या पंजाबमध्ये टीम बनलेल्या आहेत, एक टीम जी दिल्लीतील आंदोलनात सहभागी होईल, एक टीम स्थानिक जिल्हा प्रशासन आणि या सर्व कट कारस्थानामध्ये सहभागी असलेल्या भाजप आणि RSSच्या गुंडांना त्या ठिकाणी त्यांच्या आपल्या संविधानिक आणि शांततापूर्ण मार्गाने प्रतिकार आणि आपलं धरणा प्रदर्शन महापंचायतीच्या व्यवस्थेमध्ये, आयोजनामध्ये आहे. आणि तिसरी जी टीम राहिलेली आहे ती सर्वांची शेती आणि शेतीतील मजुरी, शेतीतील सर्व कामे ही करण्यामध्ये लागलेली आहे. त्यामुळे हा जो गावांचा एक समन्वय, हा जो बदल आहे, तो नक्कीच पुढे या आंदोलनातून पुढे आणखी क्रांतिकारी बदल आहेत, हे कधीही झाले नसते. एखाद्या गावात एका कार्यकर्त्याला बसूनही ते बदल होणं आताच्या परिस्थितीमध्ये खूप कठीण आहे. ज्यावेळेस आपण भौतिक सुख आणि मीपणाच्या स्वार्थपणामध्ये धावत असताना हे जे बदल होत आहेत, हे नक्कीच खूप मोठे आहेत. दुसरी गोष्ट, तिरंग्याचा अपमान म्हणून ज्यावेळेस पंजाब हरियाणाच्या लोकांना आता टार्गेट करण्याचाही प्रयत्न केला, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपण पाहत आलो, देशांच्या फौजेमध्ये सुद्धा पंजाब आणि पंजाबकडे एकूणच देशभक्ती म्हणून पाहिलं जातं. ते खरंच त्यांना आताही मी सलाम करतो, कारण ते लोक आता बसलेले आहेत आणि ह्या निर्धारानं बसलेले आहेत, कानून वापसी तेव्हाच घर वापसी. हे सर्व असताना तिथल्या ज्या व्यवस्था आहेत, त्या अव्यवस्थामध्ये पण त्या व्यवस्था निर्माण करून ज्यावेळेस प्रशासन तिथल्या अडचणी निर्माण करतं, त्यावेळेस स्वतः त्या व्यवस्था उपलब्ध करून हे लोक तिथे राहत आहेत. महत्वाची गोष्ट, ज्या कोविडचं कारण सांगून पुढे अनेक प्रकारे या आंदोलनाला थांबवण्याचा पण प्रयत्न केला जातोय. आतापर्यंतच्या 3 महिने आज पूर्ण झाली. आज युवा किसान दिवस साजरा केला. या 3 महिन्याच्या काळात या शेतकरी आंदोलनामधील एकही व्यक्ती असा मृत्यू नाही जो कोविडमुळे मृत्यू झालाय. हार्ट अटॅक, तेथील थंडीमुळे आणि अपघातामध्ये आणि पोलीस अत्याचारामध्ये किंवा कुठल्या गुंडांच्या हल्ल्यामध्ये जे मृत्युमुखी पडलेले, जे शहीद झालेले, तेच शहीद आहेत. अन्यथा इथे कोविडमुळे कोणीही आतापर्यंत मृत्युमुखी पडलेला नाही, हे मात्र आवर्जून सांगावं लागेल. इथे लहान मुलं आहेत, महिला आहेत, वृद्ध आहेत आणि युवकही आहेत. ज्यावेळेस म्हटलं जातं की वृद्ध माणसांना तिथे बसवलंय, तर असं नाही. युवक हे त्या सामर्थ्यानं, संयमानं आणि शांततेच्या मार्गानं तिथे बसलेले आहेत. ज्यावेळेस एकीकडे उत्तर भारतात उग्रपणाही पाहिला जातो, तशा पद्धतीची अपेक्षाही केली जाते, परंतु आजच्या स्थितीत अतिशय संयमानं, शांततेच्या मार्गानं संवाद आणि वेगवेगळ्या भूमिका ते लोक निभवत आहेत. थोडासा विस्कळीतपणा 26 जानेवारीच्या गोंधळानंतर झाला होता, परंतु तत्काळ बसवण्यामध्ये संयुक्त किसान मोर्चा, अखिल भारतीय किसान संघर्ष समिती आणि वेगवेगळ्या जनसंघटनांचे लोक तिथे त्या चांगल्या पद्धतीने करतायत. आणखी एक गोष्ट राहिली सांगायची, ती म्हणजे एका मोठ्या टप्प्यानंतर इथे आज फक्त शेतकरी नाही तर शेतमजूर सुद्धा तिथे येऊन बसलेला आहे. काही शेतमजूर त्यांच्या कामात प्रामाणिकपणे ती शेताची जबाबदारी घेऊन थांबलेले आहेत, तर काही शेतमजूरही तिथे त्या आंदोलनामध्ये आहेत. वेगवेगळ्या कामगार संघटना त्या आंदोलनामध्ये सक्रिय आणि पुढाकारानं आहेत, महापंचायतीमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळं निस्ता शेतकरीच नाही तर शेतकरी, शेतमजूर आणि सामान्य माणूस हा असा समन्वय बनलेला आहे. त्यामुळे ह्या सामाजिक बदलासह ही एकतेची नांदी पुढे जात आहे. कायद्यांच्या बाबतीत ज्यावेळेस सरकारचा अहंकार कमी होईल, अनेक प्रकारे दबाव येईल, त्यावेळेस नक्कीच त्याचं उत्तर तर पुढे त्यातून निघेल. परंतु आज युवा किसान दिवस साजरा करत असताना संयुक्त मोर्चानं आंतरराष्ट्रीय ग्लोबल मीट आज झाली, जे वेबिनार झाला, त्या वेबिनारमध्ये अनेक देशाचे पंतप्रधान, अध्यक्ष, जगातील ख्यातनाम एन्व्हायरमेंट कार्यकर्ते असतील, संघटनांचे परिवर्तनकारी कार्यकर्ते असतील, अशा अनेक कार्यकर्ते, अनेक सेलिब्रिटीजनी तिथं आपलं मतं व्यक्त केली, या आंदोलनाला समर्थन दिलं आणि या कायद्यांचा आणि मोदी प्रशासनाच्या रवैयाचा
विरोध केला, त्यामुळे जगातून या आंदोलनाला समर्थन मिळत आहे आणि या कायद्यांचा विरोध होत आहे. हे असतानाच लोकांशी दररोज बोलतो आपण, परंतु कायद्याबद्दल वेगवेगळ्या स्थितीत वेगवेगळे संभ्रम आहेत. ते दूर करण्यासाठी आता लोक गावोगावी फिरतायत आणि फिरत राहू. खरं तर बोलायला गेलं तर थांबवत नाही, कारण तिथे भावनिकही होतो आणि संयमानही होतो. त्यामुळे आम्ही शांततापूर्वी मार्गानं पुन्हा पुन्हा सांगतो की कारण तिथला प्रत्येक माणूस हा शांततेनंच आलेला आहे आणि शांततेनंच त्याला हा तिढा सोडवायचा आहे. त्यामुळे याच्यावरती कोणी कितीही हिंसक किंवा कट कारस्थानाचं बोट दाखवलं तरी कट कारस्थान हे मोदी शासनाकडून होत आहे, पोलीस प्रशासनाकडून तिथे अत्याचार होत आहेत, पत्रकार मित्रांना, युवा साथींना अरेस्ट केलेलं आहे. जवळपास 400 लोकांना त्यांनी उचललं होतं 26 जानेवारीला, परंतु आज तागायत 150च्या आसपास त्यांनी FIR दाखल केलेले आहेत. अनेकांचे मृतदेह मिळालेले आहेत, अनेकांची अजून नावं मिळत नाहीत, काही लोक अजून गायब आहेत. परंतु आता जरी काही संख्या तिथली आजच्या ह्या काळात ह्या 4 दिवसात कमी दिसली, तरी ती काही टप्प्यांवरती नियोजनाप्रमाणे बदलत आहे. त्यामुळं अनेक लोकांनी तिथे जावं, पण ते जात असताना आपापल्या भागातीलही आंदोलनाला हे समर्थन मिळवावं. त्यामुळे अस्लम भाई सारखे आमचे साथी आहेत जे गाव पंचायतींमध्ये आता फिरतायत आणि शेतकऱ्यांसोबत संवाद करतात. अनेक संघटनांच्या साथी फिरतायत. नर्मदेतलेही साथी त्या गावांमध्ये जाऊन या आंदोलनाबद्दल आणि कृषी कायद्यांबद्दल जागृती करतायत. महाराष्ट्रातलं सगळ्यात पक्क धरणं म्हणून जे कायमस्वरूपी झालं, पुण्याच्या नंतर जे धरणं सुरू झालं, ते पक्क धरणं अजूनही वर्ध्याला कायम आहे. वेगवेगळ्या कट कारस्थानं त्या महाराष्ट्रातही केले गेली, त्याच्यावरही आपण कायम संपर्कात राहून ते हाणून पाडलं. ज्यावेळेस टिकळी तिथे येणार होतं, त्या टिकळीतांच्या महापंचायतीबद्दल त्या ज्या ठिकाणी लोक सहभागी आहेत आयोजनामध्ये, आणि आम्हीच असं आयोजन केलं आणि नंतर ज्यावेळेस ते फेल झालं तसं आम्ही त्यात नव्हतोच असं दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु दिल्लीहून आलेल्या आणि त्यांना ज्या यवतमाळ पोलिसांनी डिटेन केलं, त्याच्यामध्ये आम्ही केंद्रीय समिती आणि गृहमंत्री आणि SP सोबत मेधाताईंच्या मदतीनं तो संवाद करत राहिलो आणि मेधाताईंनी टाकलेल्या शब्दावरती गृहमंत्र्यांनीही प्रतिसाद दिला आणि डिटेन केलेल्या आपल्या सर्व साथींना तिथून रिलीज केलं गेलं त्याच रात्री. त्यामुळं एकतरी महाराष्ट्रातून तिथे लोक जात आहेत. एकतर हे पंजाब हरियाणाचं आंदोलन नाही, सर्वांचं आंदोलन आहे आणि जे सामाजिक बदल होत आहेत ते खूप सकारात्मक आहेत. त्यामुळं या गोष्टी होत असताना मी आता इथे थांबतो आणि अनिताताई जॉईन झाल्यात का? हो, आहेत. हा, तर काही प्रश्न उत्तर असतील तर ती घ्यावीत, कारण काही राहिलंही असेल बोलायचं. कोणाला काही जोडायचं असेल, प्रसाद भाऊ, अजय भाऊ, तर तेही जोडावं. 1-2 गोष्टी सांगायच्या. संदीप जो आहे तो संदीप पाटील, रोज आम्ही बरंच अंतर धावायचोय, परंतु संदीप एके दिवशी करके देखो म्हणून आम्ही ज्यावेळेस गांधींचं नाव घेतो प्रयोग करायचे असतात, त्यानं 15 किलोमीटर न थांबता नॉनस्टॉप तो 15 किलोमीटर धावला आणि 15 किलोमीटर नंतर ज्यावेळेस त्याला कळलं की मी 15 किलोमीटर धावलो, त्यावेळेस त्याला चक्कर आल्यासारखं झालं. परंतु अशा पद्धतीनं प्रसाद भाऊ, आमचे दिनेश भाऊही धावलेत, त्यांच्या पायांनाही दुखापती झाल्या. अनेक दिवस त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हतं, परंतु सर्व साथी धावले. अजय सारखाही कार्यकर्ता पूर्ण वेळ आमच्यासोबत धावत होता. त्यामुळं वेगवेगळ्या अडचणी येत असताना त्याच्यावर मात करत धावत राहिलो. अनेक लोकांनी सहकार्य केलं, त्यांचं सर्वांचंही पुन्हा मी इथे आभार मानतो जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयातर्फे. आणि जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वयाचं आम्हाला आणि वेगवेगळ्या कार्यकर्त्यांचं जे प्रेम आणि सहकार्य मिळालं त्याबद्दलही आम्ही ऋणी आहोत. या आंदोलनात सक्रिय राहू आणि पुढेही वेगवेगळ्या सामाजिक बदलासाठी कार्यरत राहू. अनिताताई. मला वाटतं ना त्यांचं नेटवर्क नीट नाहीये. हा, काही प्रश्न असतील? अजय काय बोलायचंय का? अनम्यूट केलंय. प्रश्न आहेत का? एक प्रश्न आलाय, एक प्रश्न आलेला आहे. म्हणजे आपल्या अलकाताईंचाच आहे. तर आता स्थितीत तरी सामाजिक बदल झालेले आहेत, ते पुढे राहतील याची आशा आहे. कारण तो जो बदल आहे तो आंदोलन काही एका दिवसात संपणार नाही. कारण या आंदोलनातील पुढच्या काही शाश्वती दिसत आहेत. ते आंदोलन समजा काही काळानंतर दिल्लीच्या सीमांवरून जरी थोडंसं मागे गेलं किंवा या कायद्यांना काही काळाची स्थगिती दिली, तरी या आंदोलनासाठी पुढचे 3 वर्ष आणि हा निर्धारही तसाच काही गोष्टींवरती आहे की 2024च्या ज्या निवडणुका होतील, 2022 नंतर हे वातावरण आणखी वेगळ्या पद्धतीने धावेल
आणि भाजप आणि RSS यांना प्रत्युत्तर आणि यांना तिथून पूर्णपणे हकालपट्टी करण्यासाठी हा सर्व लोकांचा निर्धार आहे. म्हणजे एकेकाळी पंजाब हरियाणातून कधी संघाबद्दल बोललं जायचं असं नव्हतं, परंतु आम्ही पाहिलं की ज्या पोलिसांना तेथील युवक, उत्तर प्रदेश मधले युवक जे ज्यांचा मुजफ्फर आणि त्यावेळेस दंगली झाल्या त्यावेळेस कुठे ना कुठे मागे पुढे असतील, त्या वातावरणामध्ये असतील, परंतु असे युवक आज RSS काय आहे, RSS किती कुटील राजनीती करतं, त्यांची काय स्ट्रॅटर्जी आहे हे पोलिसांना समजावून सांगत आहे आणि पोलिसांना आपलेसं करत आहे. त्यामुळं हे बदल आहेत हे युवकांमध्ये होत आहेत. त्यामुळं वृद्धांमध्ये किती झालेत ते गळाभेटीपुरते ते राजकीय असू शकतील, परंतु पुढच्या पिढीमध्ये होत आहेत आणि ते पुढच्या पिढीमध्ये झाल्यामुळे ते आणखी त्याच्या पुढच्या पिढीपर्यंत जातील हीच अपेक्षा करू आणि पुढच्या काळात आणखी त्याबद्दल कसे बदल कायम होत राहतील याच्यावर सक्रिय राहू. हॅलो, हा बोला. युवराज, हा मला त्याच्यात असं जोडायचं आहे दुसरं जोड की या आंदोलनाकडे फक्त शेतकरी आणि मजुरांचं आंदोलन बघितलं होतं, परंतु त्या तिन्ही कायद्याचा आपण अभ्यास केला तर पहिला कायदा ते कृषी उत्पन्न बाजार समिती विषयी, दुसरं करार शेती. म्हणजे पहिले दोन कायदे जरी शेतकऱ्यांशी मजुरांशी जोडला असेल तरी परंतु तिसरा कायदा जो अत्यावश्यक वस्तूचा जो कायदा आहे तो थेट सामान्य माणसाशी जोडलेला आहे. त्यामुळे त्या कायद्यामुळे शेतकरी, तर दोन कायद्यामुळे शेतकरी बर्बाद होईल किंवा मजूर बर्बाद होणार आहे, परंतु अत्यावश्यक वस्तूच्या कायद्यामुळे थेट सामान्य माणसालाच त्याची झळ पोहोचणार आहे. कारण अत्यावश्यक वस्तूमुळे जे काय असतील, तेल असेल, अन्नधान्य असेल किंवा कांदे बटाटी पासून ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या साठवणी करण्याचा अधिकार त्या कंपनीला दिलेला आहे. त्यामुळे ह्या आंदोलन याच्यामुळे सामान्य माणसाला म्हणजे तो जो उद्योगपती असेल शेतकऱ्यांकडून कमी भावाने माल घेऊन गोडाऊन मध्ये साठवणूक ठेवून जेव्हा मालाचा पुरवठा कमी असेल, मागणी कमी असेल, तेव्हा तो बाजारात टाकून त्याच्या मनमानी पद्धतीने विकणार आहे. याचा अर्थ असा आहे की ग्राहक म्हणून सामान्य माणसाला सुद्धा याची मोठ्या प्रमाणात झळ बसणार आहे. त्यामुळे सामान्य माणसाला सुद्धा या आंदोलनाशी आपल्याला कसा जोडता येईल, कारण सरकार असेल किंवा माध्यम असतील हा फक्त शेतकऱ्यांचं मजुरांचं आंदोलन आहे अशा पद्धतीने चित्र उभं करतोय, परंतु हे आंदोलन शेतकऱ्यांचं आणि मजुरांचं नसून ते आंदोलन सामान्य माणसाचं आहे आणि सामान्य माणसाने या आंदोलनाला जोडलं पाहिजे. कारण कुठलंही आंदोलन झालं असेल मग ते शेतकऱ्यांचं आताचं आंदोलन असो किंवा गॅस दरवाढ असो किंवा जे वन हक्काचे आंदोलन आहे, प्रत्येक आंदोलनाशी सामान्य माणसाची भूमिका ही सर्वात महत्वाची असते, कारण कुठेतरी त्याचा संबंध सामान्य माणसाशी जोडलेला असतो. त्यामुळे या शेतकरी आंदोलनाशी सुद्धा सामान्य माणसाची नाळ जोडलेली आहे, हे चित्र उभं राहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की कोरोनाचा काळ असेल तरी परंतु आपल्याला जरी आंदोलन करण्यासाठी सरकार परवानगी देत नसला तरी गावोगावी जाऊन 1 to 1 आपण लोकांपर्यंत जाऊन त्याच्याविषयी त्यांना समजून सांगितलं पाहिजे आणि या शेतकरी आंदोलनाशी त्यांना आपल्याला जोडून घेतलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद संदीप. एक आणखी मुद्दा सांगतो की एकतर रस्त्यामध्ये जेव्हा संवाद होत होता त्यावेळेस या कायद्याच्या बाबतीत समर्थनात असणारे लोक साहजिकच आम्हाला समोर येत होते. गोधराला ज्या ठिकाणी आमची व्यवस्था केली होती तिथल्या हॉटेलवाले त्यांनी आमच्याशी सकाळी जाताना संवाद केला तर म्हणे अच्छा है ना ये तो कानून तो अच्छे है, भलाई हो रहा है उससे. मग त्यांच्याशी आम्ही संवाद केला आणि त्यांना ज्यावेळेस जाणवलं त्या संवाद की ज्या ठिकाणी मी आज मालक म्हणून आहे जर ही परिस्थिती राहिली आणि मी याचं समर्थन करत राहिलो तर माझ्या हॉटेलमध्ये मला उद्या मलाच कामाला राहावं लागेल. हा ज्यावेळेस त्यांना आला त्यावेळेस आम्हाला त्यांनी शुभेच्छा देऊन काही व्यवस्था लागली तर सांगा असं आश्वासन देऊन आम्हाला पुढे पाठवलं. त्यामुळे त्यासोबतच जयपूरमध्ये अनेक आम्हाला लोक भेटले, हा मोदी का इलाका आहे, हा कुछ नाही हो सकता. त्यास आम्ही वेगळं कधी वाद संवाद करत करत संवादातून पुढे जात होतो. अनेक कामगारांच्या यांनी आम्हाला समर्थन दिलं. त्यावेळेसच बामशिपच्या लोकांनी सुद्धा ज्यावेळेस बाबासाहेब आपके सपनों को मंजिल तक पहुंचाएंगे, ज्यावेळेस आम्ही गांधी आपके सपनों को मंजिल तक पहुंचाएंगे त्यावेळेस तो नाराही बामशिपच्या लोकांनी सुद्धा दिला. त्यामुळं ही जी एकी दिली ती खरंच ते आम्हाला पुन्हा पुन्हा सांगावीशी वाटते. असे वेगवेगळे अनुभव आहेत ते पुढे आठवत राहतात. त्यामुळे आता अनिताताईंनी वेळ पाहून पुढे हे करावं.
सगळ्यांचंच एक तर वेगळ्या वेगळ्या भागातले आणि वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते एकत्र होऊन ह्या रॅलीला गेले, त्यामुळे ती एक चांगला संगम होता. एकत्र राहू शकल्याने ज्या पद्धतीने आता तुम्ही सगळ्यांनी अनुभव मांडले ते खरंच खूप प्रेरणा देणारे चांगले होते. त्यामुळे कोणाला काही प्रश्न असेल तर त्यांनी हातवरती करा, ग्रुपमध्ये लिहा किंवा समोर विचारलं तरी चालेल. मग आपण पुढे जाऊ. सुशांत जगताप यांनी विचारलंय की दिल्लीत विचारलंय सुशांत जगताप यांनी. वाचता का प्रश्न तुम्ही? वाच सुजय. दिल्लीत आंदोलनाला जायचं आहे असे घरी सांगितले तर घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? कारण घरचे टीव्ही बातम्या तू देतोय का उत्तर? हा देतो, मी देतो. कोण आहे का दुसरं? तर दिल्लीत काय परिस्थिती होती आणि कोरोनाही वाढत होता, काय विरोध झाला का, आणि झाला असेल तर त्या विरोधाचे परिवर्तन कसे केले? साहजिकच माझ्या तर म्हणजे दिनेश हा एकदम पहिल्यांदा आलेला आणि प्रसाद भाऊंच्या एका शब्दावरती तो जायचंय म्हटल्यानंतर प्रसाद भाऊंचे मित्र जे राजू म्हणून आहेत आमचे सहकारी, त्यांच्या एका शब्दावरती तो आला आणि सहभागी झाला. याच्यासोबत आणखी एक जोडायचं राहिलं आमचं मनीष देशपांडे, जे संविधानावरती खूप चांगली मांडणी करतात आणि आमच्या मूलभूत अधिकारावरती, मानव अधिकारावरचे काम करतात, सोलापूरचे बार्शीचे. तेही 2 दिवस ठाण्यापर्यंत यात धावत आले होते. तर त्यालाही घरनं विरोध झाला पहिले, पण त्याला परवानगी दिली. त्यामुळं माझा तर असं आहे की घरनं निघालो, मी चाललोय हे फक्त माझ्या भावाला माहित होतं. कारण मी गेल्या NRCचं आंदोलन सुरू झाल्यापासून मी फक्त 39 मिनिटं माझ्या आईसोबत थांबलो, तेही या यात्रा सुरू होण्याच्या अगोदर. त्यामुळे एकच वेगळी परिस्थिती होती. त्यामुळे घरच्यांना फार मला प्रश्न उत्तर द्यायची वेळ आली नाही. परंतु ज्यावेळेस पुढे गेलो आणि माहीत झालं टीव्हीवरती बातम्या, आणि त्यावेळेस मात्र चिंता होती आणि रोज घरचे विचारायचे, परंतु नेटवर्कचाही इश्यू असल्यामुळे संवाद तसा कमी व्हायचा. पण दिल्लीत असं झालंय, मग कसं होणार, मग तू कधी येणार, हे होत होतं. पण त्यांना आम्ही निश्चित केलं, जसं प्रसाद भाऊनं सांगितलं, ज्यावेळेस गुजरातच्या सीमेवर गेलो आणि दिल्लीत पोहोचलो आणि टिकरीवर आणि सगळ्या तिकडे चालू, त्यावेळेस की त्यांनी सांगितलं की मी इथं आलोय आणि वापस आलो तर तुमचा, नाही आलो तर देश आणि समाजाच्या कामासाठी लागलो असं समजा. अजयलाही काही प्रश्न होते, अजयने सांगावं, अजय असेल तर आता, की त्याला सुरुवातीला काय तशी अडचण आली. परंतु कोरोनाची भीती मात्र आम्हाला नव्हती. कारण माझ्या घरात आमचे आई वडील हे शाळेत शिकलेले जरी नसले तर कोरोनाच्या बाबतीत ते जागृत, काळजी घेतात, परंतु ते सुरुवातीपासूनच घाबरले नाहीत. त्यामुळे कोविडच्या काळातही मी ज्यावेळेस आम्ही वर्ध्याला सहकाऱ्यांच्या मदतीने काम करत होतो आणि त्यानंतर महाराष्ट्रातही बाईकवरनं फिरलो, त्यावेळी त्यांना ती भीती नव्हती की कोरोना, पण काळजी असतेच आई वडिलांना, ती काळजी मात्र जाणवते. तर जर मला वाटतं अजयनं पण त्यांचा अनुभव थोडासा सांगावा. आणि संदीपचं एक होतं, संदीप आता नेटवर्क कमी आहे, पण संदीपचं लग्न झालेलं आहे, त्यामुळं त्याची आई वडील सोबतच त्याची पत्नी आणि त्याचं लहान मूल हे सर्वच तसं त्याची काळजी करत होते. आणि संदीपनं सुरुवातीला पूर्ण वेळ राहणार का हे काय तसं घरी सांगितलं नव्हतं, पण त्या उत्साहात मग पुढे आणि त्यानं ती जबाबदारी घेतली आणि तो राहिला. परंतु सततचे फोन, परंतु संदीप किंवा प्रत्येक कार्यकर्ता आपापल्या घरी सांगण्यास तसा समर्थ राहिला आणि समजावून सांगू शकला. त्यामुळे आम्हाला यात्रेत जे 5 लोक गुजरातची सीमा पार करून गेले ते पूर्ण वेळ राहिले. जर अजय आणि संदीप असेल तर स्वतःही त्यांनी सांगावं. मी सांगतो. त्यामध्ये घरी अजिबात कोणाला माहित होतं, कारण की मी गावाला होतो. 11 तारखेला मला युवराज दादा फोन आला. युवराज भाई मला म्हणाले की आपल्याला दिल्लीला जायचंय आणि असं असं नियोजन करत आहोत. तर मी म्हणलं हो ते चालेल, मी जर मुंबईत आलो तर नक्की जाऊ म्हणलं सांगते. पण दिल्लीला जाताना आंदोलनामध्ये सहभागी व्हायचंय हे मला एवढं माहित नव्हतं आणि त्याबद्दल एवढी माहिती त्यामुळे मी लगेच हो म्हणालो आणि तयारी काय असणार आहे ह्याबद्दलही काही माहिती नव्हती. पण जेव्हा मी 12 तारखेला मुंबईला पोहोचलो, पहिला येऊन बॅनर्स काही पोस्टर होते ते आणि काय तिथे नियोजन कसं करायचं होतं ते मी जगदीश सरांच्या मदतीने, संजय सरांच्या मदतीने केलं आणि 13 तारखेला मी तिथे जॉईन झालो. पण घरी माझ्या अजूनपर्यंतही कोणाला माहित नव्हतं की दिल्लीला का आणि कशासाठी गेले. कारण की मी दिल्लीला सांगितलं होतं की मी कॉलेजचा प्रोजेक्ट आणि प्रजासत्ताक दिन जो होणार आहे त्याच्यामध्ये देशातला, भारतातला पहिला किसान मार्च त्या ठिकाणी राजभवन 26 प्रजासत्ताक दिन होणार आहे आणि त्यामध्ये सहभागी व्हायला आम्ही निघालो आहोत असं सांगितलं.
पण त्याच्यामध्ये एक असं होतं की नंतर ना घरी आल्यानंतर ना मम्मी बोलली तुम्ही कसे जाणार आहे, काय जाणार आहे, ट्रेन जाणार आहे की बसनी किंवा गाडीनी, कसं काय नियोजन. मी मम्मीला म्हणले की हाय गाडी येते, त्या गाडीवरून आम्ही जाणार आहोत 4 ती बोलली ठीक आहे चालेल म्हणून. पण जेव्हा मी घरी पोहोचलो, घरी पोहोचल्यानंतर जेव्हा फेसबुकला आणि आपलं जेव्हा टाकलं आणि भावानी बघितलं, भावानी घरी दाखवलं, तेव्हा मम्मी बोलली नेमकं कशाने गेलता ते खरं खरं सांग, कशासाठी गेलता ते सांग. मम्मी बोलली की तुला जर काय जातं तर काय केलं असता, परत ना तुला कोणी जायला सांगितलं तिकडे, एवढी परिस्थिती आणि अजून तू सगळं हे जर बसले घरी कोण बघणार, असं सगळं वातावरण असताना. आणि ज्यावेळेस मी मुंबईला परत निघालो दिल्लीवरून, घरी फक्त त्यांना काका मावशीला माहित होतं की दिल्लीला आलोय, पण अशी एक घटना त्या ठिकाणी घडली. मी राजघाटवरून आलो, दिल्लीला आलो, दिल्ली स्टेशनवरती थांबलो आणि बरोबर दिल्ली स्टेशनला पोहोचायला आणि तिथे बॉम्बस्फोट व्हायला, अशी दोन्ही एकत्र गेली. आणि त्या ठिकाणी मला तिने गावावरून फोन यायला लागले, मीचा फोन यायला लागला. मम्मीला तरी माहित नव्हतं, कारण मम्मी बातमी एवढी पाहत, त्याच्यामुळं वेळच नसल्यामुळे ते बघता येत नाही. पण गावावरून फोन यायला लागले मला की कुठे आता दिल्लीलाच आहे का, निघाला नाही का, कारण तिथे बॉम्बस्फोट झालाय, तुला झालं नाही ना, हे ते सगळं चालू होतं. मी म्हणलं मला काय झालं नाहीये, आणि कारण की मला काय माहित नाहीये दिल्लीत काय झालं ते. जेव्हा रेल्वे स्टेशनवरती जेव्हा मी पाहिली तेव्हा मला कळले की दिल्लीत बॉम्बस्फोट झालाय. तेही दिल्ली नवी दिल्ली स्टेशन अवघ्या 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या ठिकाणी ते घडलं होतं. आणि तिथून मग घरी चिंता झाली की तू कसा आहे, काय गाडी भेट का, किती वेळ थांबलाय, कुठे थांबलाय, ती सगळी मग माहिती. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा मम्मीला कळलं घरी की हा तिकडे आहे आणि ठिकाणी बॉम्बस्फोट घडलाय, असं झालंय, तेव्हा मग मम्मीला सांगितलं. निघालोय तिथून, येऊन मला बरोबर 8 तास झाले म्हणलं दिल्लीवरून निघून मी पुढे आलोय. असं काय माझ्या इथे घडलेलं नाहीये, ते आहे पण दुसरीकडे. त्याच्यामुळे मी तिथं निर्धास्त झालो आणि मम्मीला खरं खरं काय झालं ते सर्वस्त्र माहिती दिली. मग मम्मीनी तिथं ना जरा बरं वाटलं, काय नेमकं घडलं सगळं खरं सांगितलं. त्याच्यामुळे जरा वातावरण जे बिघडणार होतं ते ठिकाणी थांबले गेलं. त्याच्यामुळे मग बरं मम्मीचा सपोर्ट मिळाला. आईने सांगितलं की जा व्यवस्थित ये आणि घरी ये व्यवस्थित, काय अडचण नाही की मला कॉल करतस. अशा पद्धतीचं सगळं वातावरण झालं. त्याच्यात महत्वाचं म्हणजे की बातमी मम्मीला वेळ नसल्यामुळे ते ताना आल्या, त्याच्यामुळे मी निर्धास्त राहिलो. आणि त्याच्यामध्ये जे 2-3 अडचणी आल्या त्याच्यामध्ये पूर्णपणे भीती भरलेली मनामध्ये, कारण की अशा एवढ्या मोठ्या आंदोलनामध्ये मी पहिला सहभागी झालो. कारण की याच्या अगोदर 2018 मध्ये मेधाताईंच्या इथे मी नर्मदा घाटे गेलो होतो संजय सरांबरोबर, तेवढंच होतं. आणि दुसरं आम्ही युवा जो निघालेलो त्याच्यामध्ये पहिल्यांदा ह्या सहभागी झालो. आणि पहिल्यांदाच हा सगळा मोठा मला तिथं बघायला मिळाला आणि नेमकं आंदोलन कसं असतं हे त्या ठिकाणी मला पाहायला मिळालं आणि त्यामध्ये सहभागी होता आलं. धन्यवाद. वेळ होत आहे, फक्त मी एक गोष्ट सांगू इच्छितो, कारण सगळ्यात महत्वाचं, अनेकांनी सहयोग वेगवेगळ्या पद्धतीने केला, परंतु एकदा मनापासून धन्यवाद द्यायचा की शाश्वत न्यास विकास आणि त्यांच्या सर्व ट्रस्टींना. त्यांनी आम्हाला आणि तो विश्वास होता आणि त्यामुळं आम्ही निघण्याची तयारी केली. त्यामुळे त्यांनी जो विश्वास दाखवून आम्हाला सहयोग केला, त्यामुळे शाश्वत विकास न्यास NAPMच्या सर्वच्याला म्हणजे NAPMचा याच्यासाठी कायम तत्पर असतं. परंतु या अचानक निघलेल्या यात्रेला कमी वेळात निर्णय आणि नियोजन केलं, तरी शाश्वत विकास न्यासमुळे आम्ही पुढे जाऊ शकलो. त्यामुळे शाश्वत विकास न्यासच्या सर्व ट्रस्टी मंडळाचाही मी धन्यवाद देतो. सगळ्यांचे प्रश्न संपले असं गृहीत धरून मी आता पुढचं बोलते. आजच्या अभ्याससत्रामध्ये सहभागी झालेले सगळे पाची किसान ज्योती यात्रेमधले पूर्ण वेळचे कार्यकर्ते आणि तुम्ही सगळ्याजणांनी वेळ दिला ह्या अभ्यास वर्गाच्यासाठी, म्हणून आयोजकांच्या वतीने सर्वांचे आभार मानते. आणि पुढचं सत्र ज्यावेळेस ठरेल तेव्हा आज जसं ग्रुपवरती निरोप आला होता तसा निरोप सगळ्यांना पाठवा. तोपर्यंत आपण थांबूयात आजच्या सत्रासाठी. सर्वांना जिंदाबाद.